नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कथा संघर्षाची या आपल्या इनिशिएटिव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आपला हा जो इनिशिएटिव्ह आहे यामध्ये आपण जाणून घेतो ते म्हणजे यशस्वी अधिकाऱ्यांच्या संघर्षाची कथा। आज आपण आपल्या सेशन मध्ये आमंत्रित केला आहे अरुण राजूबाई दशरथ नागरगोजे सरांना, ज्यांची नुकतीच PSI पदी निवड झालेली आहे। अरुण सरांचा संघर्ष म्हणजे एका दुर्गम भागातील असलेला मुलगा, शेतमजूर, बांधकाम क्षेत्रातील मजूर, ट्रक कंडक्टर, शिक्षक आणि थेट PSI पदी झालेली निवड, असा त्यांचा एकंदरीत प्रवास राहिलेला आहे। तर त्यांचा संघर्ष नेमका कशा पद्धतीचा होता हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। सर्वप्रथम तुमचं PSI पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर। धन्यवाद मॅडम। मला विदर्भ आयएस अकॅडमीने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी संधी दिली, याबद्दल मी विदर्भ आयएस अकॅडमीचा आभारी आहे। सर, माझा पहिला प्रश्न तर तुम्हाला हाच राहील की जेव्हा रिझल्ट लागला आणि त्या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचं नाव बघितलं तेव्हा तुमची पहिली फिलिंग काय होती सर? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? नक्कीच मॅडम, ज्या दिवशी रिझल्ट आला तो दिवस होता सोमवार, आणि रविवारनंतर सोमवारी सहसा आयोगाचा दिवसच नाही की सोमवार रिझल्ट दिला जातो। त्या दिवशी मी निवांत टेन्शन मध्ये बसलो, लायब्ररीमध्ये मूवी वगैरे पाहत बसलो होतो, आणि अचानक मध्ये मित्राचा कॉल आला। त्यानं पण 2 दिवसापूर्वी 2021च्या PSIचा इंटरव्ह्यू दिला होता, आणि त्यानं कॉल केल्यानंतर मला असं वाटलं की असंच केलं असेल सहजासहजी इंटरव्ह्यूच्या संबंधी काही सांगण्यासंबंधी। मात्र त्यानं सेकंड टाइम कॉल केला, परंतु माझा एक रूल होता लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना की 2दा जर कॉल आला तरच मी सहसा उचलायचो, कारण की अभ्यास डिस्टर्ब व्हायचा। तर मी त्याला सेकंड टाइमनं केल्यावर मी तो कॉल उचलला आणि त्यानं मला डायरेक्ट अभिनंदन केलं, आणि मला त्याच्या शब्दावर भरोसा होता कारण की त्याने इंटरव्ह्यू दिला होता। त्याच्यामुळे मी डायरेक्ट सेलिब्रेशन करायला सुरुवात केली, आणि मला नंतर मी काय केलं की आयोगाची लिस्ट पाहिली, त्यामध्ये माझं 3ऱ्या क्रमांकावर नाव होतं। तर मी खूपच आनंदित झालो, आणि असं वाटलं की एकदाच जे डोकं एकदम रिकाम झालं असं वाटलं। सर, तुमचा जो ओव्हरऑल हा प्रवास राहिलेला आहे या यशाला गवसणी घालण्यापर्यंतचा, तर हा फार महत्वाचा होता आणि खडतर होता सर। तुमच्याही आयुष्यामध्ये बराच संघर्ष राहिलेला आहे। तर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा सर की तुमचा प्रवास कुठनं सुरू झाला, तुमचं बालपण कसं गेलं, तुमचा जन्म कुठे झाला, तुमच्या गावाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या। हो मॅडम, आपल्या सर्वांना माहित आहे की मेळघाट हे ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये, कशासाठी प्रसिद्ध आहे हे पण माहित आहे की कुपोषणासाठी। मात्र त्या ठिकाणाहून आम्ही आमच्यासारखे काही विद्यार्थी येत आहेत। तर माझा जन्म जो झालेला आहे तो मेळघाट मधील धारणी तालुक्यामध्ये एक गोलाई नावाचं गाव आहे, त्या गोलाई नावाच्या गावामध्ये माझा जन्म झाला आहे। त्या ठिकाणाहून मी एक प्रकारे इथं आलेलो आहे। अच्छा, मग सर तुम्हाला शिक्षणाची आवड आधीपासूनच होती की तुम्ही कसे वळले ह्या फील्डकडे? आम्ही जे पाहिलं तर मेळघाटमध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे की जे विद्यार्थी आहेत सहसा आपलं शिक्षण पूर्ण करत नाहीत, कारण की त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच वीक असते, त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही। आणि आई वडिलांना सहाय्य करण्यासाठी विद्यार्थी काय करतात की शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करतात मुख्यतः, आणि आपलं शिक्षण सोडून देतात। मात्र मी जे शिक्षण चालू केलं त्याच्यामध्ये मुख्यतः पाहिलं तर माझ्या आईचं खूप मोठं योगदान आहे। तर आईने एक प्रकारे म्हणू शकतो की आम्हाला सांगितलं की तुम्हाला ऍटलीस्ट 15वी पर्यंत शिकवायचं असं ती सेंटेन्स वापरायची। तिला माहित नव्हतं नेमकं काय असतं, तर ती म्हणायची की 15वी पर्यंत मला शिकवायचं आहे असं म्हणायची। मग तिथून मग हळूहळू माझ्या पण मनामध्ये आलं की कसं तरी आपण शिक्षण स्टार्ट करायला पाहिजे। अच्छा, मग म्हणजे मेळघाट मधला जो तुमचं गाव आहे तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून तुमचं शिक्षणाला सुरुवात झाली, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं का, किंवा कशी ओढ निर्माण झाली तुमच्या मनात? पहा मॅडम, आम्ही सुरुवातीला असेच विद्यार्थी होतो, जसं आम्ही म्हणू शकतो आपण शब्द वापरतो ना टुकार शब्द, त्याच्यामध्येच होतो, परंतु थोडेसे अभ्यासामध्ये पण शार्प होतो। पण पहिली, दुसरी, तिसरी असं शाळा चालू होती। तुम्हाला एक पहिल्या वर्गाचा माझा अनुभव सांगतो की पहिल्या वर्गात माझं ऍडमिशन कसं झालं। तर असंच आम्ही मस्ती करायचो। आता आम्ही समजा 4 भाऊ होतो, त्याच्यामधून समजा एकंदर घरची परिस्थिती एकदम वीक असल्यामुळे काय व्हायचं की आम्हाला फक्त आई काय करायची की कुठेतरी म्हणजे बाहेर गेले पाहिजे आणि मला मजुरीला जाता आलं पाहिजे, म्हणून काय करायचे आईने मला 2 नंबरच्या भावासोबत शाळेमध्ये पाठवलं। त्यावेळेस मला एक रिकॉल होते, आणि त्यावेळेस काय झालं की त्याच भावानं माझं चालता ऍडमिशन करून टाकलं शाळेमध्ये, आणि मला ते आठवतं की माझं ऍडमिशन अशा प्रकारे झालं होतं। मग अशाच प्रकारे 2-3 वर्ष आम्ही काढले, पहिली, दुसरी, तिसरी, आणि असं राहायचं की बऱ्यापैकी म्हणजे ठीकठाक हुशार असल्यामुळे मला आठवतं की पहिलीमध्ये 2रा क्रमांक आला, दुसरीमध्ये 2रा क्रमांक आला, तिसरीमध्ये 2रा क्रमांक आला अचानक मध्ये, आणि मला ह्या क्रमांकामुळे मला वाटलं की माझ्यामध्ये काहीतरी आहे। आणि मग काय झालं की तिसरीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये माझे जे आयुष्याचे गुरु आहेत श्री महेश पाटील सर यांची एंट्री झाली म्हणू शकतो एक प्रकारे, आणि त्यांनी मला हळूहळू सजेशन द्यायला सुरुवात केली। ओव्हरऑल MPSC मध्ये नाही म्हणता तर त्यांनी आयुष्याचे धडे शिकवले, त्यांनी स्वप्न पाहायला शिकवले, कशा प्रकारे स्वप्नांना लढायचं आहे। मलाच नाही तर गावातील जवळपास 50 विद्यार्थ्यांना त्यांनी साध्या साध्या गोष्टी, मी उदाहरणामध्ये सांगतो की आम्ही त्यांच्याच घरी राहायचो, मुख्यतः त्यांच्या क्वार्टरवर जाऊन राहायचो,
मला साधं कोलगेटचं जे झाकण आहे ते झाकण पण लावतायचं नाही, कारण मला रिकॉल होते सरांनी एक चापट मारली मला, सर म्हणे की झाकण असं नाही लावायचं, म्हणे असं लावायचं. म्हणजे ह्या स्टेज मधून आलेलो होतो, कारण की घरी आम्ही जे पाहिलं कोळशान दात घासणारे विद्यार्थी होतो आणि त्या ठिकाणी आम्ही कोलगेट पहिल्यांदा पाहिलं होतं, असं झालं होतं. आणि जेव्हा आम्हाला एक आठवतं की 3री वर्गामध्ये सरांनी कम्प्युटर आणलं होतं आणि ते सरांच्या क्वार्टरमध्ये सरांनी दरवाजा लॉक केला होता आणि सांगितलं होतं की कम्प्युटर आणले, आम्ही तुम्हाला 10-12 दिवसांनी दाखवतो. तर आम्ही विद्यार्थी अक्षरशः त्याच क्वार्टरच्या बाजूलाच दिवसभर थांबून बसायचो आणि खिडकीच्या छोट्या छिद्रामधून ते पाहायचो. जसं काही जसं उदाहरणार्थ जसं रेल्वे सुरुवातीला आली होती तसं लोक घाबरायचे, तसं आम्ही त्या कम्प्युटरला बघून म्हणजे अप्रूप वाटायचं आम्हाला की ही काय वस्तू आहे. तर अशा प्रकारे आम्ही एक प्रकारे सुरुवात केली होती आणि मग सरांनी हळूहळू आमच्यामधली पोटेन्शियल पाहिलं. आणि मला 4थीतल्या सरांचं आणखी एक वाक्य आठवतं, सर म्हणे होते की तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत म्हणे ते विद्यार्थी ऍक्च्युअली तालुक्याच्या सारख्या ठिकाणी शिकायच्या लायकीचे आहेत म्हणे आणि त्या ठिकाणी शिकून तुम्ही जिल्हाधिकारी सारख्या पदावर तुम्ही गेले पाहिजे, असं त्यांनी सेंटेन्स त्यावेळेस बोलले होते. कारण की ते शिक्षक बाहेरून आलेले होते आणि त्यांना आमच्यामध्ये काहीतरी गुण दिसले होते. मग सरांनी हळूहळू आमच्यावर कॉपी सोडून म्हणजे कॉपी न करता अभ्यास कसं करायचा याच्यावर भर दिला. आता जे माझ्या आयुष्यात शिक्षक होते त्यांनी मला एकाच वर्गात शिकवलं 5वी वर्गामध्ये, परंतु ते गावामध्ये हमेशा राहिल्यामुळे त्यांचा सहवास लाभला. 5वी मध्ये त्यांनी आम्हाला काय केलं होतं की सहसा वर्गामध्ये सांगायचे की ज्यांना कॉपी नाही करायची त्यांनी वर्गाच्या जाऊन बाहेर बसा म्हणे, कारण की मेळघाट म्हणजे कॉपी बहादर ठिकाण राहायचं. तर आमचा वर्ग एवढा शार्प होता की 15-20 जण आम्ही अक्षरशः बाहेर जाऊन बसायचो कॉपी न करता आणि कॉपी न करता अभ्यासात पास व्हायचो. म्हणजे अशा शिक्षकांमुळे एक प्रकारे आम्हाला कसं म्हणजे स्वतःतून सरने जबरदस्ती नाही केली की तुम्ही कॉपी नका करू, सर म्हणे की तुमच्या स्वतःतून आला पाहिजे आवाज की मला कॉपी नाही करायची. मग एक प्रकार काय केलं की मग आम्ही बाहेर जाऊन बसायचो आणि कॉपी न करता हे करायचो. आणि त्यानंतर एक आठवतं की इंग्रजीची गोडी निर्माण केली. सरच्या क्वार्टरमध्ये राहत असताना सर आम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचे, प्रयत्न करायचे, आम्हाला पण इंग्रजीमध्ये बोलायला लावायचे. एखादा शब्द जर चुकला तर विहिरीवरून हंडा भरून पाणी आणायला लावायचे ह्या लेवलला. तर मग अक्षरशः आम्ही तुम्हाला एक आठवण सांगतो की आम्ही एक 7वीचा वर्ग, मी त्यावेळेस 5वी मध्ये होतो आणि 7वीचा वर्गासोबत लढाई चालू झाली शब्दांच्या भेंड्याची. आणि त्या शब्दाच्या भेंड्यांमध्ये एक प्रकार म्हणू शकतो की अख्ख्या 7व्या वर्गाला आम्ही हरवलं होतं. आणि त्या शेवटी मला एक आठवते शब्द कांगारू शब्दावर लढाई चालू होती, तर त्या शब्दाची पण लढाई आठवते, त्या शब्दावर अडकला आणि वाद पण झाला आणि शेवटी आमचा वर्ग विजय झाला होता त्या लेवलला. तर ह्या लेवलला आम्ही जवळपास शब्द पाठ करून घेतले होते. तर असं सरांनी आमच्या आयुष्यामध्ये शिक्षणाची गोडी लावली आणि शिक्षकांनी त्या सरांनी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, आता माझा मोठा भाऊ पण, तर प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लावली आणि यशस्वी कसा व्हायचा याचा मार्ग पण त्यांनी दाखवला. अच्छा, म्हणजे तुमच्या एकंदरीत बालपणी तुमच्या शिक्षणाची जी आवड आहे तुमच्यामध्ये ती तुमच्या शिक्षकांमुळे आली. पण सर ह्या परिस्थितीमध्ये जे तुम्ही आता बोलले की घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती, तर एकंदरीत तुमच्या घराबद्दल सांगा सर. तुमच्या घरी कोण कोण होतं किंवा त्यांचं कसं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं आहे, त्यांची काय मदत मिळाली तुम्हाला? तसं पाहिलं तर आमचं गाव जे आहे स्थलांतरित गाव आहे मेळघाटमध्ये, कारण की जवळपास 1971च्या दरम्यानच्या त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता, त्यावेळेस खायचे वांदे होते, त्यावेळेस मराठवाड्यातून आमचे जे गाव आहे ते स्थलांतरित झालं होतं. अच्छा, म्हणजे मराठवाड्यातनं स्थलांतरित होऊन तुम्ही मेळघाटमध्ये? त्याच्यामध्ये आमचा समजा जो समाज वंजार समाज त्या ठिकाणी आलेला होता आणि त्यावेळेस साधा ज्वारी समजा तर ज्वारीसाठी चोरी करावं लागायची की, कारण की जेवायला ज्वारी नसायची. तर त्यावेळेस भरपूर सारं पोलिसांचा मार पण खाल्ला आमच्या आजोबांनी वगैरे, तर आजोबा वगैरे त्या ठिकाणी आले होते. त्यानंतर मग त्यांनी हळूहळू शेती वगैरे करायला सुरुवात केली. त्यानंतर समजा माझी आई समजा, तर माझी आई समजा 3 बहिणी आहेत, तिन्ही बहिणीचं शिक्षण नाही झालं. मात्र अशा होतं की मला म्हणजे आठवतं की तिन्ही बहिणी एकदम म्हणजे त्यांच्या मुलाविषयी अशा होतं की त्यांच्या मुलाने शिक्षण घेतलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी 30 रुपये मजुरी, आठवते मला रिकॉर्ड होतं, 30 रुपये मजुरीने गेलेले आहेत. सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निंद म्हणू शकतो किंवा गहू कापणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी गेलेले आहेत. तर माझी आईनं पाहिलं होते, काही लोकांनी पाहिलं असेल समजा, कारण की आमच्या गावामध्ये भरपूर सारे लोक शिक्षक पदी लागलेले आहेत. तर आईला वाटायचं की 15-20 शब्द जो सांगितला होता मगाशी की 15वी पर्यंत शिकलं पाहिजे, त्यांना कुठून पाहिलं होतं काय माहित, कुठून ऐकलं होतं काय माहित, तर 15वी पर्यंत शिकवायचं म्हणायचं. पण ते रिकॉल झालं होतं. पण ते मला समजलं की आई मला ऍटलिस्ट शिकवणार आहे, कारण की आम्ही 4 भाऊ होतो. घरची परिस्थिती खूपच म्हणजे वीक होती, त्याच्यामध्ये वडिलांना व्यसन होतं, त्याच्यामुळे घरी पैसा टिकायचा नाही. तर त्यामुळं आईनं काय केलं की मजुरी केली, महत्वाची म्हणजे खूप लेवलला मजुरी केली. त्याच्यानंतर तो पैसा कलेक्ट करून शेवटी आम्हाला एक प्रकार शिकवलं असं मला वाटतं. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे पाहिलं तर आम्ही जे 4 भाऊ आहे, तर 4 भावामध्ये आम्ही असं समजदारपणा खूप आहे, कारण की आम्ही जे दिवस पाहिले होते, कारण की मला आठवतं की आम्ही 4 जण एका ठिकाणी कधीच यायचो नाही, कारण की घरचं वातावरण असं होतं, भीतीचं वातावरण होतं एक प्रकारे व्यसन असल्यामुळे वडिलांना. मात्र 4 भावाचं मग 4 प्रकारचे मित्र राहायचे. आता मी सरांकडे राहायचो, मोठ्या भावाचा वेगळा ग्रुप राहायचा, माझ्या 2 नंबरच्या भावाचा वेगळा ग्रुप राहायचा आणि माझ्या छोट्या भावाचा वेगळा ग्रुप राहायचा. इव्हन की मला आठवत नाही की दिवाळीला बी आम्ही 4 जण कधी एका ठिकाणी आलो असेल का नाही. आमच्या चौघाला एक समज होतं की आमचा रस्ता आम्हाला स्वतःला निवडायचा, कारण पैसा नव्हता.
आमचं स्वतः शिक्षण आम्हाला स्वतःला करणं हे आम्हाला माहित होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, आता 7वी मध्ये माझ्या आईनं मला एक वाक्य बोलायला आठवते. असंच म्हणजे बाया येऊन बसतात ना घरी, आता गावामध्ये खेडेगावामध्ये दुपारच्या टायमाला, तर त्या बाईला शेवटी आता आई म्हणे की शिक्षण तर करायचं इच्छा आहे म्हणे, 15 शिकवायची इच्छा आहे म्हणे, परंतु पैसा खूप लागत आहे. तर थोडंसं म्हणजे असंच मी दूरून ऐकलं होतं की थोडंसं अवघड चाललंय म्हणून हे स्टेटमेंट ऐकलं होतं. तर तेव्हा मला जाणून झालं की मी त्यावेळी 7व्या वर्गात होतो. तर मला जाणून झालं की नाही, आपलं शिक्षण इथून पुढे आपल्यालाच करायचं आहे थोडक्यामध्ये. तर मग मी काय केलं की आईला एक प्रकारे म्हणजे मजुरी करायला सुरुवात केली. तसे आम्ही 4 भाऊ मजुरी जायचो. त्याच्यामध्ये माझा परत बघितला तर मी पण मजुरीला जायचो. त्याच्यामध्ये मी अशा मजुरी जायचो ज्या ठिकाणी एका दिवसात जास्त पैसे भेटायचे. उदाहरणामध्ये जर तुम्ही सोयाबीन काढायला गेले तर तुम्हाला 30 रुपये भेटायचे, परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर गव्हाच्या सऱ्या वगैरे पाडणं, जे कन्सेप्ट माहिती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला माहित असेल की गव्हाच्या सऱ्या वगैरे पाडणे, त्या ठिकाणी तुम्हाला 70 ते 100 रुपये भेटायचे. त्यानंतर खात पांगवणे वगैरे जे गोष्टी असतात, तुम्हाला माहिती असेल की खात पांगवावं लागतं उन्हाळ्याच्या सुरुवात म्हणजे पाऊस पडायच्या सुरुवातीला, तर त्या ठिकाणी पण जास्त पैसे भेटायचे. ढिगानुसार भेटायचे. ढिगाला 30 रुपये, जर ढीग तुम्ही पांगवला तर एक ट्राळीचा एक ढीग राहायचा. त्यानंतर ट्रॅक्टरच्या ट्राळ्या भरणं, ह्या गाळ काढणं, समजा तलावामधून गाळ काढणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर मग मुख्यतः म्हणजे काही जे मिस्त्री वर्ग होता, त्या मिस्त्री वर्गाखाली गावामध्ये काम केलं, ज्या ठिकाणी म्हणजे घरं बांधण्याचं काम केलं, ज्या ठिकाणी विटा देणे, सिमेंट काढणे, गावामध्ये काम केलं मुख्यतः. त्याच्यातून मग समजलं की आपल्याला आपण माझ्या सिंपल रूल आहे, शनिवार रविवारी जॉब करायची म्हणजे मजूर करायचा आणि उरलेले दिवस हे एक प्रकारे शाळा करायची. अशा प्रकारचं आम्ही होतो. म्हणजे तुम्ही शिक्षणासोबतच म्हणजे मजुरी करून त्यातून मिळालेल्या पैशातून मग तुम्ही शिक्षण घेतलंय, म्हणजे तुम्ही स्वतःचं शिक्षण स्वतः केलं असं आपण म्हणू शकतो. पण सर, तुम्ही आताच म्हटलं की तुम्ही मेळघाट या एरियामधून आलेले आहे आणि तो अत्यंत एक दुर्गम भाग आहे सर, तर आम्हाला त्याबद्दल तुम्ही किंवा आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्याबद्दल सांगू शकता का की तिथे सध्या काय सुखसुविधा आहे, किंवा तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी जे सध्या मेळघाटमध्ये आहेत तर त्यांना काय अडचणी असतात सर, हे सांगू शकता का तुम्ही? हो मॅडम, आता माझं गावाचं उदाहरण देतो तुम्हाला. माझ्या गावामध्ये मला आठवतं की भरपूर जणांना माहित पण असेल, 2014ला नेटवर्क आलेलं आहे, म्हणजे मोबाईलचं नेटवर्कच नव्हता, मोबाईल नेटवर्कच नव्हता. त्यानंतर गावामध्ये लाईट आली 2016ला, लाईट पण नव्हती. मी इलेक्ट्रिसिटी तुमच्या गावाला 2016 मध्ये आलेली आहे आणि त्याच्यापूर्वी काही ठिकाणीच होती आणि 2016ला प्रॉपर आली. मला तर आठवतं की माझ्या गावामध्ये समजा माझ्या घरी तर लाईट मीटर आता पण नाही, तर घरामध्ये लाईट नसायची, तर आम्ही बाजूच्या घरातून 30 रुपये महिन्यानं काय करायचो, लाईट घ्यायचो. म्हणजे फक्त एक बल्ब. आमचं समजा भिंतीचं घर होतं, तर 2 रूमाचं घर होतं, ठीक आहे. ते आता पण आता समजा पाडून नवीन घर बनवत आलं. त्या ठिकाणी मग 2 रूमचं घर होतं. त्या ठिकाणी आम्ही एक म्हणजे 2 रूमच्या आतमध्ये काय करायचो, आम्ही ते लाईट लावायचो म्हणजे दोन्हीकडे प्रकाश आला पाहिजे. आणि घरामध्ये फॅन, आठवत नाही की घरामध्ये फॅन कधी आला त्या ठिकाणी, तर तशा ठिकाणी आलो. आणि तशाच प्रकारची प्रत्येक घरचं तसं आहे. अक्षरशः माझ्या गावामध्ये असे काही लोक आहेत की जे पंक्तीतला उरलेला भात जे असतात ते वाळवून काही दिवसानंतर त्याचाच परत खिचडी बनवून किंवा भात करून खाणारे पाहिलेले आहेत. म्हणजे कोरको समाज आमचा समुदाय आहे त्या ठिकाणी. तर हे अशा प्रकारचे पण त्या ठिकाणी लोक आहेत. तर तसं पाहिलं तर मग शिक्षणाचं पाहिलं तर खूप बिकट परिस्थिती आहे त्यामध्ये. कारण शिक्षणाचं म्हणजे फक्त त्यांना माहित आहे की फक्त शाळेत तात्पुरतं जाणं, शाळेतला मध्यान्ह आहार योजनाचा तेवढा जेवण करणं, तेवढं त्यांना माहित आहे. फक्त एवढं आहे की नशिबानं म्हणू शकतो की माझ्या आयुष्यामध्ये मला शिक्षक लाभले. त्याच्यामध्ये मला पहिले शिक्षकांना महत्वाचं म्हणजे पाहिलं तर मी सांगितलेले माझे गुरु श्री महेश पाटील सर. त्यानंतर मला 8वी 9वी 10वी मध्ये मला राऊत सर हे टीचर सापडले. तर त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक वाचायला दिली. अक्षरशः त्यांनी म्हणजे मी क्लासमध्ये पहिला नंबर यायचा, मला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की 4थी 5वी पासून तुम्ही जवळपास 10वी मध्ये पहिला नंबरच काढला. तर त्या सरांचा मी फेवरेट होतो. तर सरांनी मला जबरदस्ती बाबासाहेबांची भाषणाची एवढे मोठे पुस्तकं दिले. काही दिवस तुम्ही घेऊन जातो फक्त की दिखावा करण्यासाठी घेऊन जायचो, तसंच आणून द्यायचो, सरांनी मी वाचलं म्हणून. परंतु सरांनी मला परत शेतकऱ्यांचा सोड सारखे ग्रंथ दिले. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची भाषा खूप कणकर राहायची. परंतु मग मी हळूहळू वाचायला सुरुवात केली. मग तेव्हा मला समजलं की बाबासाहेबांचे विचार कसे होते, कोणत्या परिस्थितीतून ते समोर आलेले आहेत. मग त्या विचारातून काय झालं, हळूहळू मला पण शिक्षणाचे गोडे निर्माण झाले अशा प्रकारे. आणि जी आर्थिक परिस्थिती होती आणि मोक्याच्या ठिकाणी माझ्या वडिलांनी मला आठवते की मग एक प्रकारे पुण्यामध्ये जाऊन त्यांनी काय केलं, बिगारी काम केलं. आणि पुण्यामध्ये जाऊन 10 बाय 10च्या रूममध्ये राहायचे. त्या रूममध्ये जाऊन बिगारी काम करून मग त्यांनी आमच्या फॅमिलीला म्हणजे ऐन व्यसनाधीन होते. परंतु ऐन असा वेळ होता की ज्यावेळेस काहीच नव्हतं हातामध्ये, त्यावेळेस वडिलांनी काय केलं की सर्व समाज विचार करते इतके दिवस आरामात जेवण काढल्यासारखं काढलं असं त्यांना वाटायचं ना समाजाला. परंतु त्यांनी मग बिगारी करायला सुरुवात केली आणि मग तिथून त्यांनी आमच्या 4 मुलांना पैसा पाठवला. अच्छा सर, इतक्या बिकट परिस्थितीशी सामना करत असताना मेन म्हणजे की तुम्ही मग हे MPSC या क्षेत्राकडे कसे वळले सर, किंवा तुमचा हा जो प्रवास आहे स्पर्धा परीक्षेचा प्रवास हा कसा सुरू झाला? आता बघा याविषयी सांगतो तुम्हाला की एवढं मोठं गाव आहे, त्या गावातून एकच विद्यार्थी होता जो MPSCचा अभ्यास करायचा आणि तो एवढा ऍक्टिव्ह होता. त्यांचं नाव पहिले सांगतो, संजय मुंडे सर आहेत. जे तुमच्या गावातले होते.
हा, त्यांनी आता बँकिंग मध्ये लागलेले आहेत, तर बारामतीला मॅनेजर पण आहेत ते. तर त्यांनी लागले, तर ते एकच विद्यार्थी होते आणि भयंकर ऍक्टिव्ह होते. आणि मग काय हिवाळ्याचे दिवस वगैरे मध्ये ते कधी कधी गावाला भेट द्यायचे, म्हणजे ते 6 महिन्यातून एकदा तरी भेट द्यायचे. आणि त्यावेळेस आम्ही 8वी 9वी मध्ये होतो आणि त्यावेळेस त्यांच्या घरी दुकान होतं समजा, तर त्या दुकानावर जाऊन आम्ही बसायचो. दुकानावर जाऊन मग त्यांच्या निवांत गोष्टी चालायच्या की MPC अशा वगैरे आहे. त्यांनी स्ट्रगल सांगायचे आणि त्या स्ट्रगलमध्ये खूप मजा यायची. उदाहरणामध्ये ते सांगायचे की चहा प्यायला खूप वांदे राहतात, म्हणजे चहा प्यायला आम्ही पैसे जुगाड करायचो, रोज डायरी लिहायचो म्हणे, रोज सकाळी येताना मारुतीचं दर्शन घेऊन यायचो. म्हणजे हे स्ट्रगल खूप भारी वाटायचं. त्यांनी तर असे स्ट्रगल केली होती की अक्षरशः लायब्ररीमध्ये त्यांनी म्हणजे दिवसभर अभ्यास करायचे आणि रात्री त्याच चेअर हे करायचे, ढकलायचे समजा आतमध्ये, आणि त्या ठिकाणी लायब्ररीतच काम करायचे. हा, त्या लायब्ररीकडे पेपर आतरून ते झोपायचे त्या ठिकाणी. असे त्यांनी पुण्यामध्ये दिवस पण काढले होते. आणि त्यांनी आम्हाला त्यांची स्ट्रगल सांगितली, त्यांनी पण स्वप्न पाहायला शिकवलं. आणि ते असे होते की तुम्हाला म्हणजे कधी पण गायडन्स करायला तयार होते. आता त्यांनी समजा मी ज्या वर्षी एंट्री केली इकडे समजा फर्स्ट इयरला MPC अभ्यास करण्यासाठी, त्याच वर्षी त्यांची नोकरी लागली. तर पण त्यांनी आयुष्यभर म्हणजे जवळपास जितका वर्ष मी तयारी केली तेवढे वर्ष त्यांनी माझ्यासोबत कनेक्ट होते. एकही मेसेज केला तर 2 सेकंदामध्ये त्यांचे पैसे पण यायचे, म्हणजे इकॉनॉमिकली त्यांनी सपोर्ट केला. तर असे काही विद्यार्थी होते, म्हणजे तेच त्यामध्ये मुख्यतः संजीवा होते. त्यांच्यामुळे म्हणू शकतो कुठेतरी आम्हाला MPSCची गोडी लागली आणि त्याच भरोशावर आम्ही कुठेतरी अमरावतीसारख्या ठिकाणी आलो. अच्छा, म्हणजे मग MPSCचा आणि राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला सर तुम्ही स्टार्टिंगला की कंबाईनचा? म्हणजे तुम्ही सुरुवात कुठनं केली किंवा अमरावतीला आल्यानंतर मग तुमचा अनुभव काय होता? किंवा एकदम जे तुम्ही म्हटलाय की अत्यंत दुर्गम भागातून जेव्हा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, मग अशा विद्यार्थ्यांना काही अनेक समस्या असतात सर किंवा अडचणी येतात, तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? पहा, अमरावतीसारखं जे जिल्ह्याचं ठिकाण आहे हे तर आमच्यासाठी म्हणजे चंद्राची मागणीसारखं होतं तसं पाहिलं तर. कारण की तुम्हाला सांगतो मी की आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी समजा फक्त मी आठवतो की मी 5वी मध्ये असताना नवोदयचा एक्झाम देण्यासाठी मी पहिल्यांदा तालुक्याला गेलो होतो. तालुका 50 किलोमीटर आहे, त्या ठिकाणी गेलो होतो. तर असे होते की 5वी मध्ये मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो. तर विचार करा की किती भयंकर दिवस असतील आणि त्या ठिकाणी. आणि मग मला हे पण आठवतं की तालुक्याच्या ठिकाणी जात असताना किंवा त्यानंतर अमरावतीसारख्या ठिकाणी येत असताना पहिले माझ्या शिक्षणामध्ये मी 11वी 12वी तालुक्याच्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी जात असताना माझी आई अक्षरशः जे 50-70 रुपये तिकीट लागायचं त्यावेळेस तालुक्याला जाण्यासाठी, आणि समजा खर्चासाठी महिन्याचे 500 रुपये लागायचे. तर ते पैसे आई म्हणजे आमच्या घराच्या मागं एक महिला आहे समजा, ते गावामध्ये सावकाराचं काम करते एक प्रकारे, त्यांच्या घरी जाऊन काय करायची, कर्जाने पैसे घ्यायचे. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी कर्ज त्यासाठी. तर मग मी काय केलं समजा 10वी मध्ये समजा एक प्रकारे जेव्हा मी समजा सुरुवात केली, तर मला माहित होतं की 10वी मध्ये मी बऱ्यापैकी म्हणजे हुशार होतो. 10वी मध्ये मी तालुक्यामध्ये जवळपास 3रा नंबर पण काढला होता. तत्पूर्वी मला 7वी मध्येच आमच्या सरांनी सांगितलं होतं की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जा. परंतु त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला, तालुक्याच्या ठिकाणी 2-3 हॉस्टेलला ऍडमिशन करण्यासाठी 2-3 चक्र मारावं लागतात. तर चक्र मारण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे. तर मला माहित होतं की मी कधी पण जर फॉर्म भरला तर मी लागतोय. आणि तरी मग माझा मित्र गेला, संतोष नागोरोजे गेला, कृष्णा नागोरोजे गेले. त्यांच्या घरचे समजा त्याच्यामध्ये संतोष नागोरोजे खूपच गरीब परिस्थिती आहे, पण त्यांच्या आईवडिलाची जिद्द असल्यामुळे त्याला पाठवलं. माझे आई वडील त्या ठिकाणी कुठेतरी समजा म्हणू शकतो माघार घेतली, कारण की 4 विद्यार्थ्यांची जबाबदारी, 4 मुलांची जबाबदारी होती त्या ठिकाणी. मग त्यांनी गेले 7वी 8वी 9वी 10वी त्या ठिकाणी शिकले. मग मला समजलं की 10वीला जेव्हा मला गावाच्या बाहेर पडायचं आहे, कारण 10वी पर्यंत शाळा होती गावामध्ये, 11-12वीच्या शाळा होती राणीगाव ठिकाणी गावाच्या 10 किलोमीटर. परंतु त्या ठिकाणचे सर्व विद्यार्थी लोक जे होते ते व्यसनाच्या मागे लागले होते, म्हणजे जवळपास वाया गेले होते. तर मी ठरवलं होतं की त्या ठिकाणी जायचं नाही. मग त्यामुळे मी काय केलं, 10वीच्या मधले जे 3 महिने असतात ते 3 महिने यूज करायचं डिसाईड केलं. आणि ते यूज करताना मी काय केलं की गॅस टँकर आपल्या सर्व माहिती आहे की जे LPG गॅस येते आपल्या घरी, तर ते जो गॅस असते, गॅस टँकरची गाड्या असतात, तुम्हाला माहिती पुणे साईडला मुंबई साईडला त्या गाड्या जात असतात. तर त्या ठिकाणी त्या गाडीवर माझे समजा जियाजी म्हणू शकतो, तर जियाजी होते गणेश मुंडेसर, त्यांच्यासोबत मी कंडक्टर म्हणून जॉब केली 3 महिने. 2500 रुपये तिथं महिन्याचे द्यायचे होते. तर मी ते पैशाच्या भरोशावर मग 2-2.5 महिने त्या ठिकाणी मी काय केलं, समजा एक प्रकारे काम केलं. आणि तेवढ्या पैशामध्ये मी काय केलं की मग 11-12ला हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करायला जाऊ शकलो त्या ठिकाणी. आणि नशिबानं त्या ठिकाणी माझे असे मार्क राहायचे हमेशा की फॉर्म भरला की लागणं आहेच. आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो की अमरावतीसारख्या ठिकाणी येण्यासाठी जास्त पैसे लागणार होते, म्हणून मला माहिती की अमरावतीमध्ये पण मी फॉर्म भरायला लागत होतो. पण त्याच ठिकाणी माझ्याच गावातील म्हणजे माझा जिगरी मित्रच आहे, त्यानं फॉर्म भरला, त्याच्या घरची बऱ्यापैकी ठीकठाक परिस्थिती होती, त्याच्यामुळे तो अमरावती जाऊ शकला. आणि त्याने त्या ठिकाणी माझ्यापेक्षा 2% कमी होता त्याचा लागला. म्हणजे मला माहित होतं मी जर अमरावतीसारख्या ठिकाणी टाकला असतात मी लागत होतो, पण माझी परिस्थिती नव्हती की मी जिल्ह्याच्या ठिकाणी माझे तेवढे पैसे नसायचे की जिल्ह्याच्या ठिकाणी लागल. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्हाला हॉस्टेलला यायचं तर ऍटलीस्ट असतं की जुलैमध्ये फॉर्म भरला तर डिसेंबरमध्ये हॉस्टेलची लिस्ट लागते.
तितके 6 महिने मी हे कसं करणार, सर्वायवल कसं करणार, मला 5-10 रुपये कसं काय महिन्याचे भेटणार, त्या ठिकाणी 1000 रुपये तालुक्याच्या ठिकाणी जायला भेटत नाही. तर मी काय केलं की धारणीमधले जे वार्डन होते ते त्या ठिकाणी माझा भाऊ पण एक प्रकार हॉस्टेलला गेला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला आठवतं की त्या सरांनी म्हणे की तुझ्यात एवढे मार्क आहेत म्हणे, तू पहिलेच येऊन जाय म्हणे. मग सरांनी मला जुलैलाच यायला इंटरव्ह्यू. त्याच्यामुळे मी काय केलं की धारणीसारख्या ठिकाणी शिकायचं ठरवलं 11-12. अच्छा. आणि योगायोग म्हणजे धारणीसारख्या ठिकाणी मला एक खूप छान शिक्षक भेटले, ते म्हणजे वानकडे सर. अच्छा. पहिल्या वर्षी तर मी म्हणजे असं ठरवलं होतं की 10वी पर्यंत खूप अभ्यास केला, आता खूप टाइमपास करतो, टुकार धंदे करतो असं ठरवलं होतं. आणि इव्हन की बॅक बेंचर म्हणून राहायचं ठरवलं, कारण की टॉपर होऊन थकलं होतं. परंतु त्या सरांनी पहिल्या वर्षी तर म्हणजे सांगतो, त्यांनी पहिल्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे स्टार्टिंगला त्यांच्या समजलं की हा विद्यार्थी चांगला आहे. आणि मग त्यांनी 12वी मध्ये मला खूप गायडन्स केलं. 12वी मध्ये गायडन्स करून एक प्रकारे त्यांनी मला सांगितलं की तुला काय करायचं. कारण त्यांनी मला त्यांचं एक स्टेटमेंट आठवतं की त्यांनी म्हणले मला की असं झालं पाहिजे, इतका अभ्यास कर म्हणे की ॲट अ टाइम तुझ्याकडे 3 ते 4 जॉब आल्या पाहिजे आणि तुला चूज करता आला पाहिजे की तुला नेमकी कोणती घ्यायची. आणि सरांनी ॲट अ टाइम 3 जागी जॉब पण करायचे, शिक्षक म्हणून पण काम करायचे, PO ऑफिसमध्ये पण काम करायचे. तर तशी पर्सनॅलिटी होती. आणि मग त्यांनी आम्हाला मित्रासारखं साथ दिला आणि त्यांनी आम्हाला गायडन्स केलं एक प्रकारे म्हणू शकतो की ड्रीम त्यांनी पण शिकवलं की स्वप्न कसे पाहायचे. कारण की मेळघाटमधल्या विद्यार्थ्यांना एकच सांगायचं की स्वप्न कशाचे पाहायचे आणि कसे पाहायचे. मग त्या सरांनी आम्हाला एक प्रकारे 11-12 खूप मदत केली. नंतर 12वी नंतर पण तुम्हाला सांगतो की आता मग पुढचं शिक्षण तर घ्यायचंय. पण मला एवढं माहिती की धारणीमध्ये धारणीसारख्या ठिकाणी 2 वर्ष काढले, मला समजलं की इथं आपलं भविष्य नाही. कारण की तिथं पण 3 वर्ष ग्रॅज्युएशनसाठी होते. मग त्या कॉलेजमध्ये मला असं होतं की एकही विद्यार्थी समोर जाताना दिसत नव्हता. त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही, इथून पुढे पण आपल्याला काहीतरी करायचंय. तर मी पुण्यामध्ये गेलो काम करायला. पुण्यामध्ये गेलो, सदाशिव पेठेमध्ये बिगारी काम केलं त्या ठिकाणी बिल्डिंग बांधण्यासाठी. तर एकदा आठवतं की मी इंटरव्ह्यूला गेलो पुण्याला यशदाचा, हे जो इंटरव्ह्यू दिला होता आम्ही यशदाला झाला होता. तर त्या ठिकाणी त्या बिल्डिंगला भेट दिली मी आणि त्या बिल्डिंगचा फोटो सुद्धा काढून ठेवलेला आहे. तर कारण की मला आठवतं की मी त्या ठिकाणी 6 मजली बिल्डिंग बांधली होती आणि त्या ठिकाणी मी बिगारीचं काम केलंय. आणि त्या ठिकाणी माझ्या वडिलांसोबत मी काम केलं. वडील पण त्याला सांगितलं तुम्हाला की आले होते. तर 10-10 रूम मध्ये घरी वडील ताटाला हात बी नाही लावायचे, परंतु वडील त्या ठिकाणी 10-10 रूम मध्ये, म्हणजे एक माणूस झोपला एवढ्या लेवलला, त्या ठिकाणी वडील सकाळी 7 वाजता जेवण करून तयार ठेवायचे आणि मला म्हणायचे की अरुण आता उठ म्हणायचे. आणि त्यानंतर मग एक महिन्यानंतर त्या ठिकाणी छोटा भाऊ आणि आई पण आले. तर आम्ही 4 जणांनी म्हणून काय केलं की त्या ठिकाणी काम केलं. पुण्याला मी नाईट ड्युटी पण करायचो आणि डे ड्युटी पण करायचो. मग तेव्हा तुम्ही अभ्यास नाही करायचे MPSCचा? त्यावेळेस माहिती नव्हतं. त्यावेळेस फक्त होतं की पुढचे 3 वर्ष सर्वायवल करायचं. एवढं करून 3 महिन्यात असं करायचं की 3 वर्षाचा पैसा कमवून ठेवायचा ऍटलिस्ट, नाहीतर 1 वर्ष तरी, कारण की पुढच्या वर्षी उन्हाळा येणारच आहे. त्या उन्हाळ्यामध्ये 3 महिने कमवायचं असं प्लॅनिंग होती. तर तशा प्रकारे मग काय केलं, तिथं वडिलांनी खूप साथ दिली. त्या ठिकाणी आई भाऊ, आम्ही छोटा भाऊ होता सगळ्यात. छोटा भाऊ पण खूप मेहनत आहे. तर छोटा भाऊ आम्ही 4 जणांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्यावेळेस नुकताच मोठा भाऊ माझा ग्रॅज्युएशन करून धारणीमध्ये त्यानं ग्रॅज्युएशन केलं आणि त्या ठिकाणाहून तो जिल्ह्याच्या ठिकाणी आला होता. मग त्या ठिकाणी त्याला मग त्यावेळेस मग 2 नंबरचा जो भाऊ होता माझा, तो पण गॅस टँकवर गेला होता. म्हणजे तो त्या ठिकाणी परमनंट झाला. फक्त मी शिक्षणाच्या गोडीनं वापस आलो, तो परमनंट झाला. आणि त्यानं काय केलं की मग सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यानं जे 3 वर्ष होते त्या स्टार्टिंगचे माझ्या भावाच्या शिक्षणाचे, पहिलेचे 2 वर्ष आणि लागल्यानंतरचे 1 वर्ष, तर त्यावेळेस त्यानं खूप मोठी जबाबदारी घेतली. त्याचं किती पण आभार मानले कमी. आता भाऊ आहे म्हणा, आभार मानणं काय आहे तर म्हणा, आपण एक प्रकार म्हणतो जीवाचं नातं आहे आपलं. तर ते त्या भावानं खूप सपोर्ट केला 3-4 वर्ष. त्यानं स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करून त्या ठिकाणी जॉब करून म्हणू शकतो रात्रंदिवस मेहनत करून आम्हाला पैसा पुरवला. आणि मग तिथून तुम्ही परत अमरावतीला आले आणि मग तुमचा MPSCचा प्रवास सुरू झाला. सर, तुम्ही ज्या गावातून आलेले आहेत, तर मग असे अनेक विद्यार्थी असतात जे गावातून शहराकडे येतात शिक्षणासाठी. मग अशा वेळेस त्या गावाकडचं जे वातावरण असते शिक्षणाबद्दल, ते कसं असते, किंवा सपोर्टिव्ह नेचर असते का, किंवा लोक सपोर्ट करतात का मग सर ह्या सर्व गोष्टींना? बघा मॅडम, आपण जेव्हा ग्रामीण भागातून येतो तर आपल्याला अनुभव येते की गावातील लोक सहसा म्हणतात की 7-8 वर्ष लागले, ह्याला कशाला शिकवत आहे, अशा प्रकारे शब्द वापरताना दिसतात. आता प्रत्येक MPSC अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला हे सहन करावंच लागते. त्या ठिकाणी माझ्या गावातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एक पिढी होती जी DED करणारी पिढी होती. ती पिढी बाहेर ठिकाणी आली शिकायला आणि त्यांना थोडंसं त्यांनी पहिल्यांदाच बाहेर गाव पाहिल्यामुळे त्यांनी थोडेसे बिघडले म्हणू शकतो, सुव्यवस्थाधीन पण झाले आणि काही लागले पण त्यामध्ये जॉबमध्ये. परंतु काय केलं, गावातल्या लोकांनी असं हे केलं की बाहेर जाऊन लोक बिघडतच आहेत, तुम्ही काय करणार आहे, अशा प्रकारे त्यांनी म्हणायला लागले. आणि जवळपास 3 ते 4 वर्ष त्यांनी गावातल्या एकाही विद्यार्थ्याला बाहेर नाही पाठवलं ह्या निगेटिव्ह. आणि एक प्रकारे गावातले लोक खिचण्याचा प्रयत्न करू लागले त्या बाबतीमध्ये. आणि मग एकंदरीत म्हणू शकतो की काय झालं की हळूहळू माझ्या भाऊची जी बॅच होती त्याच्यामध्ये 3 विद्यार्थी त्यांनी स्वतः मेहनत करून लागले. त्याच्यामध्ये माझा भाऊ, नंतर गजू मुंडे म्हणून आहेत. म्हणजे नेमकं कोणत्या एरिया, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये? त्यांनी ग्रुप सीची पोस्टमध्ये, समजा भाऊ कॉपमध्ये SRPF मध्ये आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये एक मित्र लागला, नंतर आरोग्य सेवकमध्ये एक लागला भावाचा मित्र. तर मग ह्या तिघांमुळे कुठतरी आशा निर्माण झाली. आणि मग काय केलं की ह्या तिघांनी आमच्या 3 चौघांनी सपोर्ट केला आणि वर आणलं.
परंतु काय होते कधी कधी की गावातील लोक खूप त्रास देतात, घरच्यांना पण त्रास देतात आणि आपल्या स्वतःच्या मुलावर सुद्धा विश्वास ठेवत नाहीत. त्यांना काय वाटतं की बाकीचे जाऊन तर असंच करत आहेत, तर माझा मुलगा पण असंच करत. आपल्याला काय करायचं की आपल्या स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवायचा. दुनियानं काय पण केलं तर चालते. बघा माझ्या ठिकाणी बघा आम्ही 4 भाऊ होतो, तर 4 भावामधले जवळपास आता आम्ही 2 भाऊ लागलो, त्याच्यामध्ये छोटा भाऊ पण लागेल असं आहे. आता काय केलं की डेअरिंग करून आमच्या घरच्यांनी पाठवलं आम्हाला. त्याच्यामध्ये आता बघा की जानेवारी महिन्यामध्ये 24ला आमच्या गावातील पहिला रिझल्ट आला खूप वर्षानंतर. त्याच्यामध्ये कैलास गुट्टे म्हणून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरमध्ये लागले. त्यानंतर गणेश मुंडे सर म्हणून शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक मध्ये लागले. त्यानंतर मी PSI मध्ये लागलो. त्यानंतर आता माझ्या पाठीमागच 2022 मध्ये कैलास गुट्टे आणि गणेश मुंडे सरांचा PSIचा रिझल्ट फिक्स आहे. त्यानंतर 2023 मध्ये गावातलाच मुलगा संतोष नागरोजे त्याचा PSI रिझल्ट फिक्स आहे. म्हणजे विचार करा, आमच्या आईवडिलांनी बरं झालं विश्वास ठेवला, लोकांच्या म्हणणं ऐकून ते बरं झालं. त्याच्यामुळे काय केलं की एक प्रकारे तुम्हाला 3 अधिकारी PSI अधिकारी एक असे दिसायचे जवळपास, आणि मी म्हणून समजा 4 अधिकारी PSI अधिकारी म्हणू शकतो एकाच गावातील, जे मेळघाट सारखं ठिकाण आहे. तर आपल्याला काय करायचं की आपल्या मुलांवर विश्वास ठेवायला हे करायचं, सुरुवात करायची आहे. समाजानं काही म्हणलं तरी आपल्या स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवा. कारण की तुम्ही जर स्वतःच्या मुलावर विश्वास नाही ठेवला तर तोच मुलगा तुम्हाला पानाच्या टपरीवर भेटेल, नंतर कुठेतरी गांजा पीत दिसेल, ठीक आहे, त्यानंतर व्यसनाधीन वगैरे ह्याच्यामध्ये समजा सिगरेट ओढताना दिसणार आहे. ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय करायचं की आपल्या स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवायचा आहे. आणि गावामध्ये तेच आहे एक प्रकार. माझ्या गावामध्ये सांगतो तुम्हाला की भरपूर सारे लोक एक प्रकारे ग्रुप C सारख्या पदावर आहेत समजा, टीचर वगैरे समजा याच्यामध्ये, परंतु त्यांचं गावातील विद्यार्थ्याविषयी असं पॉझिटिव्ह असं एक प्रकारे नाही. आता आमच्या गावामध्ये बाहेरून शिक्षक येऊन एक प्रकारे म्हणू शकतो महेश पाटील सर, नंतर त्यांचे भाऊ SD पाटील सर, यांनी आम्हाला घडवलं, आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं. मात्र गावामध्ये कमसे कम 30 शिक्षक असतील मला तर वाटते आमच्या, परंतु त्यांनी स्वतःचं अस्तित्व गावाच्या बाहेर निर्माण केलं आणि बाहेरच जाऊन राहिले. इव्हन की मला वाटतं की त्यांनी कुठेतरी आपल्या गावातील समाजासाठी, आपल्या गावातील लोकांसाठी काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे. त्यांनी जर वर्षातून एकदा पण एखादा सेमिनार घेतला उदाहरणामध्ये किंवा एखादी सभा घेतला, इव्हन की सत्कार समारंभ पण झाला नाही उदाहरणामध्ये आतापर्यंत, ते दोन लोक जे लागले समजा त्यांच्या गावामध्ये सत्कार समारंभ पण नाही घेतला. म्हणजे कसं त्यांची एक निगेटिव्ह मानसिकता आहे की घेतला नाही समजा. आता ते घेतला असता तर 10 विद्यार्थी कुठेतरी गरीब समाजातले वर आले असते. त्यांना काही लोकांना असं वाटतं की एकंदरीत की आम्ही मोठे झालो बस, पण तो माइंडसेट बदलायसाठी तर आम्ही एक प्रकारे 4 समजा अधिकारी झालो, तर फ्युचरमध्ये आमच्यामधून आम्ही 40 जण निर्माण करणार आहे. तर आपल्याला एकच करायचं आहे की गावातल्या लोकांचं न ऐकता प्रत्येक पालक जे हे व्हिडिओ पाहत असेल त्या पालकांनी आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यावर विश्वास ठेवायचा. जसं माझ्या आईवडिलांनी एक टाइमचं न जेवण करून सुद्धा काय केलं की मुलांना पैसे पाठवले, त्याच प्रकारे आपण बी काय करायचं की आपला पोटाला चिमटा घेऊन आपल्या लेकराला काय करायचं शिक्षणासाठी पाठवायचं. आणि जसं माझी रात्रमध्ये पूर्ण आयुष्य चेंज झालं, तसंच उदाहरणामध्ये मी पहिले प्रत्येक प्राईज बघायचो, फक्त रिझल्ट आल्याच्या दुसऱ्या दिवशी मी प्राईज बघणंच बंद केलं. तर ह्या लेवलला तुमचा चेंज होऊन जाते. तर त्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्हाला स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवा आणि तुमचं आयुष्य बदलून जाते. आता MPSCचा प्रवास सुरू करत असताना जेव्हा आलो, पैसा कमवला होता बऱ्यापैकी, म्हणजे लाख रुपये जवळपास आले होते हातामध्ये. त्याच्यामध्ये मोठ्या भावाला काही पैसा देण्यात आला, परंतु असं होतं की क्लास लावायची क्षमता नव्हती. म्हणजे MPSCचं कोणतीच क्लास लावायची क्षमता नव्हती पहिली गोष्ट. परंतु स्वप्न IAS दाखवलेले सरांनी, जिल्हाधिकारीचे. आणि मग म्हणजे लहानपणी जे सरांनी तुम्हाला स्वप्न दाखवले की तुम्ही अधिकारी व्हायला पाहिजे, एवढं माहित होतं फक्त. अच्छा, तर त्या बेसिसवरच मग तुम्ही MPSC करायचं ठरवलं. पण मला माहित नव्हतं की जिल्हाधिकारी काय असते, PSI काय असतं, काहीच माहित नव्हतं. फक्त जिल्हाधिकारी पाठच झालं होतं. इव्हन की मी ज्या रूम मध्ये राहायचो अमरावतीला, तिथं आम्ही लिहून ठेवलं होतं IAS म्हणून. तर म्हणजे विचार, रूमचा दरवाजा आता पण असेल त्या ठिकाणी, तर मग ते लिहून ठेवलं. तर मग काय झालं की ज्या ठिकाणी पहिल्या दिवशी रूमवर राहिलो त्या ठिकाणी आमच्या गावातील एक आणखी व्यक्तिमत्व आहे, गणेश मुंडे सर आहेत. त्यांनी मग संजू भाऊ नंतर ते सेकंड व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आम्हाला साथ दिली, गायडन्स केलं, आणि त्यांना पाहून आम्ही कुठेतरी पुढे आलो. मग त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर त्यांनी एक क्लास लावली होती, त्यांनी MPSCचे क्लासेस. पण माझं असं होतं की महिन्याला मी 1000 रुपये पण क्लासला देऊ शकत नव्हतं. पण असंच म्हणे की येऊन बस म्हणे माझ्यासोबत. परंतु काय, त्या क्लासमध्ये गेल्यानंतर गणेश सरांचं नाव खूप फेमस होतं. त्या क्लासमध्ये सगळ्यात हुशार विद्यार्थी होते. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला पाहून तिथले आमचे सर होते, सोळंके सर, उत्कर्ष अकॅडमी होते. तर त्या सरांनी सहसा लेक्चर झाल्यानंतर खांद्यावर हात ठेवला आणि मग तू याच्यानं कधी होतील कधी पैसे दे म्हणे. असे आम्ही 4 जण गेलो होतो. मी, संतोष नागरोजे, कैलास गुट्टे आणि कृष्ण नागरोजे, आम्ही 4 जण सोबत आलो होतो. तर आमच्या चौघाली म्हणे की तुम्ही मर्जीने पैसे द्या म्हणे. त्याच्यामुळे आम्ही ती क्लास लावली. आम्ही आलो होतो अमरावतीला पोलीस भरती तयारीने, स्वप्न जिल्हाधिकारी क्लास लावला MPSCचा. आणि मग तर पण मनामध्ये मग थोडं सर्च केलं युट्यूबला की UPSC काय असतं. तर मी पहिले फर्स्ट इयर सेकंड इयर 1.5 वर्ष जवळपास UPSC केली. अच्छा, इंडिरेक्टली, म्हणजे काय करतो माहित नाही, फक्त UPSC 2 मध्ये होतं. आणि कुठं पण हातावर लिहायचो IAS, कुठं पण IAS लिहायचो. नंतर मला समजलं की नाही, आपण चुकीच्या मार्गावर आहे, क्लास चुकीचा लावलाय. त्याच्यामुळे मग मी ग्राउंड लेवलला आलो. म्हणजे 1-1.5 वर्षांनी तुम्हाला याची जाणीव झाली की तुम्ही क्लास चुकीचे म्हणजे लावले. चुकीचे लावले.
मग समजलं की आता ज्या क्लासमध्ये आपण 1.5 वर्ष घातलेत तोच मार्ग पुढे निवडू आपण. तिथून मी एमपीसीचा मार्ग निवडला. अच्छा. आणि मग तुम्ही तिथनं डायरेक्टली राज्यसेवेसाठी प्रिपरेशन केली की तुम्ही कंबाईनच्या एक्झामसाठी प्रिपरेशन केली? आता मुख्यतः माझा पहा, तयारी करत असताना समजा राज्यसेवेची तयारीच करत होतो, परंतु काय पहिले समजा क्लास जी लावली होती समजा राज्यसेवेची, पण पोलीस भरती तयार आलो होतो. पण ज्या वर्ष स्टार्ट केलं त्याच वर्षी दिवाळीमध्ये माझा मोठा भाऊ लागला. SRPF मध्ये माझा भाऊ लागला, शेषराव नागरोजे. आणि त्याच्यामुळे काय झालं, एक प्रकारे त्यानं पण सुरू केलं की तू मोठे स्वप्न पहा, कारण की त्यानं माझ्यासाठी बलिदान दिलं होतं. तो माझ्यापेक्षा शार्प होता, त्यानं पण आमच्या गावामधून पहिला नंबर काढला होता 10वी मध्ये. तो शार्प होता. त्यानं काय केलं की त्याचं जो स्वप्न होतं ते स्वप्न फक्त SRPF या जॉबवर सेटल ठेवलं, की माझे बाकीचे 4 भाऊ जे आम्ही बाकीचे 3 भाऊ जे आहेत त्यांचं आयुष्य सेटल झालं पाहिजे. मग त्यानं आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं अजून मोठ्या प्रमाणे. आणि तिथून जवळपास आतापर्यंत 7 ते 8 वर्ष म्हणू शकतो, फर्स्ट इयर पासूनचं पाहिलं तर कोरोनाच्या सगळे वर्षापासून 7 ते 8 वर्ष त्यानं दोन्ही भावाला, आता समजा माझा छोटा भाऊ आणि मी काय करतो एक प्रकारे शिक्षण घेतो, तर दोन्ही भावाला 10 ते 12 हजार कंटिन्यू दिले आहेत. त्याची पगार 18, 20, 25 पर्यंत राहायची. त्याच्यामधून तो आम्हाला द्यायचा आणि त्याची स्वतःची फॅमिली पण असायची. त्या लेवलला त्यानं सपोर्ट केला. येवाना त्यानं घर पण सांभाळला, आई वडिलांना पण पैसा पुरवायचा. इव्हन की काही दिवसासाठी माझ्या मोठ्या 2 नंबरच्या भावाकडे गाडी नव्हती, समजा जे गॅस टँकर होता, तर ते नसल्यामुळे त्याची इन्कम सोर्स बंद झाला होता. तर त्याच्या लग्नासाठी पण खर्च त्यानंच केला मोठ्या भावानं. इव्हन की त्याच्या फॅमिलीसाठी पण सपोर्ट त्यानंच केला. म्हणजे माझ्या भावासाठी म्हणजे माझे वडीलच आहेत एक प्रकारे भाऊ, म्हणजे कारण वडिलांना तेवढं नॉलेज नसायचं, तर मला सांभाळलं माझ्या भावानं. इव्हन की मला आठवतं की मी घरून कधी पैसा मागायची गरज नाही पडली आईकडून, कारण इन्कम सोर्सच नव्हता. घरून 30 रुपये मजून जाणारे घरचे, त्यांचेच खायचे वांदे राहायचे. त्याच्यामुळे तिथून जर मागितलं म्हणजे तर एक प्रकारे पॉसिबलच नव्हतं ना. त्याच्यामुळे काय केलं की मग गरज पडेल तेव्हा मग तिथून भावानं मदत केली. मग सर नेमकं कोणत्या वर्षी तुमचा आपण असं म्हणू शकतो की पर्टिक्युलरली MPSCचा प्रवास सुरू झाला? तसं पाहिलं तर बघा, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे की स्टार्टिंगला 3 वर्ष जे आहेत ग्रॅज्युएशनचे ते यूज करावं लागतात. त्यांनी प्रिपरेशनच्या हलकं नॉलेज घ्यावं लागतं त्यावेळेस कॉलेज एन्जॉय करत असताना समजा. आणि मग तिथून पाहिलं तर MPSC अभ्यास करत असताना खऱ्या अर्थानं पाहिलं तर 1 ते 2 वर्षच लागतात खऱ्या अर्थानं. म्हणजे मग सर तुम्ही ग्रॅज्युएशन करत असतानाच MPSCचा अभ्यास सुरू केला? मग तुम्ही आधी क्लासेस न करता किंवा सुरुवातीला जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला प्रॉपर गायडन्सच नाही मिळालं, पण मग जेव्हा सर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालं मग त्यानंतर तुम्ही डेडिकेटेडली क्लासेस केले की मग सेल्फ स्टडीज केला? तुम्हाला क्लासेस विषयी एकदा सांगतो की असंच आम्ही एक इंग्रजी विषयासाठी एक बॅच करत होतो एका ठिकाणी. त्याच ठिकाणी योगायोगाने काय झालं की सागर सर नवीन अमरावतीमध्ये आले होते. विदर्भ आयएस अकॅडमी लॉन्च केली सरांनी. आणि त्याच हॉलमध्ये काय झालं, सरांचा सेमिनार होता. आणि त्या दिवशी ती इंग्रजी बॅच बंद होती आणि सरचा सेमिनार होता. चुकीने सरच्या सेमिनारमध्ये गेलो आणि त्या दिवशी मला समजलं की आपण कोणत्या मार्गाने चाललोय. कारण की एंट्री करत असताना सरांच्या बॅचमध्ये तिथल्याच असिस्टंट वर्गाने काय केलं की बुक लिस्टची लिस्ट दिली महत्वाचं म्हणजे, आणि नोट्स पण हातामध्ये दिला म्हणलं, आणि PYQची एक बुक पण हातामध्ये दिली. म्हणलं हा तर प्रकार PYQ प्रकार मला नव्याने माहिती झाला, कारण की आमच्या बॅचमध्ये PYQ वगैरे सांगितलंच नाही. आणि ह्या 3 गोष्टी मला हातामध्ये सापडल्या. आणि नवीन कारण बुक मी नॉर्मल 2 ते 3 पुस्तकं वापरायचो, 5 दिवसात वाचून त्याच पुस्तकाला वाचायचो 5 दिवसांनी त्याच. नंतर मला समजलं की बुकलेट हातामध्ये पडली आणि सरांचं तिथं त्या ठिकाणी ज्या गोष्टी ऐकल्या सागर सरांच्या, तिथं मला समजलं कारण की सरांनी एक्झामला मधून जाणलं होतं आणि सरांनी मला सगळ्या गोष्टी सांगितलं. तिथं मला आठवतं की समजा महिलांना कोणाचं सत्याग्रह चळवळीमध्ये आणलं किंवा त्या गोष्टी म्हणजे महिला आणि समजा मागास घटक आहेत ह्याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात, कारण ह्याच्यावर आपण फोकस करत नव्हतं ना. त्या गोष्टी सरांनी ते सांगितले होते 2-3 पॉईंट सांगत उदाहरणामध्ये. तुम्हाला समजलं की अशा प्रकारे अभ्यास करावा लागते. मग तिथून मी मार्ग प्रॉपर इथं ठेवला. लगेच माझ्या समजा समोर टाइम टेबल बनवायला लागला, सुरुवात केली. आणि समजा जवळपास सेकंड इयर नंतर समजा जो थर्ड इयरच्या अर्ध्या वर्षात मला माहित झालं, तिथून मग ह्या गोष्टीनुसार मी अभ्यास केला सरांच्या याच्यानुसार. आणि जवळपास माझ्या म्हणजे 21 एज पूर्ण व्हायच्या पहिलेच मी कंबाईन प्लेन्स क्रॅक केली. फक्त एवढं होतं की मुख्य परीक्षेच्या वेळेस माझी डिग्रीच कंप्लीट नव्हती, त्याच्यामुळे मला मुख्य परीक्षा देता नाही आली. म्हणजे तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा प्रिलिम क्रॅक केली तर तेव्हा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट होते आणि तुमचं वय पण पूर्ण नव्हतं, म्हणजे 21 वर्ष नव्हते. तरी तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये मग सर प्रिलिम क्रॅक केली. तर तुमची काय अशी स्ट्रॅटेजी काय होती आमच्या विद्यार्थ्यांना सांगाल का? स्ट्रॅटेजी सांगण्यापूर्वी सांगतो तुम्हाला की नंतर काय झालं हे महत्वाचं आहे. कारण की नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं 19ला आणि एक प्रकार म्हणू शकतो की कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर फक्त एवढं की टिकून राहावं लागलं कोरोनामध्ये, कारण की एक्झामच निघत नव्हत्या. एक्झाम यायच्या परंतु दिवस पुढे जायच्या. इव्हन की 6 ते 7 वेळा तुम्हाला माहिती आहे की राजेश्वर पूर्व परीक्षा समोर गेली होती. आणि मी राजेश्वर का फोकस केलं त्याचं पण एक उदाहरण सांगतो की मी ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतो त्या लायब्ररीमध्ये तहसीलदार मॅडम लागल्या आता सध्या, त्या रुपाली मॅडम होत्या. तर त्यांना त्यावेळेस 197 राजेश्वरचा कट ऑफ लागला होता. तर त्यांना 190 मार्क होते आणि मला 180 पडले होते पहिल्या अटेम्प्टला, ज्यावेळेस मी अंडर ग्रॅज्युएट होतो.
तर मी जवळपास कोरोनाचे समजा कोरोना संपला 21-22 समजा, तर त्यावेळेस 2-1 वर्ष समजा ग्रॅज्युएशन पासून 2-1 वर्ष तर मी डेली तेच विचार करायचो की मॅडम तहसीलदार लागल्यात आणि त्यांच्या आणि माझ्या मार्कमध्ये 10 मार्कच फरक आहे, ह्याचा अर्थ मी राज्यसेवा कॅपेबल होऊ शकतो पुढचं 1 वर्ष तयारी केली तर. तेच मी घोळायचो कोरोनामध्ये की मला राज्यसेवाच करायच्या, तर मी तिथं जाऊन कोरोनामध्ये पण राज्यसेवाचा अभ्यास करायचो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचाच मुख्यतः अशा प्रकारे. आणि सोबतच मग कंबाईनच्या पण एक्झाम द्यायच्या. हा, एवढं सांगतो की तुम्हाला की हे एक प्रकार झिरपचा सिद्धांत जो असते तशा प्रकारे मी राज्यसेवेचा अभ्यास केला मुख्यतः. त्याच्यामध्ये पण राज्यसेवा मुख्यचाच करायचो हमेशा अभ्यास. राज्यसेवा प्रिलिमचा निघायच्या पहिले मी राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करायचो. त्याच्यामुळे काय झालं, एक प्रकारे मला राज्यसेवा काढण्यामध्ये खूप मदत झाली. अच्छा, मग सर तुम्ही राज्यसेवेचे किती अटेम्प्ट दिले आणि मग त्याचे रिझल्ट काय? मी राज्यसेवेची जी एक्झाम दिली म्हणजे जवळपास सर्व प्रिलिम्स निघाल्या. मी जवळपास म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढे अटेम्प्ट दिले तर त्या सर्व अटेम्प्टच्या प्रिलिम्स तुम्ही क्रॅक केल्या? मी कधीच प्रिलिम्स फेल नाही झालो. आणि जवळपास मी 4 राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्या, 1 राज्यसेवेचा मुलाखत पण दिली, मी 3 PSI मुख्य परीक्षा दिल्या. त्याच्यामध्ये मी एक आता लागलेले 1 मुलाखतवाला PSI आणि 2022चा PSI मुलाखत त्या ठिकाणी हे झालेलं आहे. नंतर मी 3 STI मेन्स दिल्या, त्यानंतर सब रजिस्ट्रार मेन्स सुद्धा दिले. परंतु माझं टार्गेट असं होतं की कंबाईन मधून जर एखादी पोस्ट निघत आहे तर मला PSI पाहिजे, राज्यसेवेतून जर एखादा निघत आहे तर मला डेप्युटी कलेक्टर पाहिजे ह्या लेवलला, तर मी तशी तयारी करायचो. परंतु काय सांगतो तुम्हाला की गायडन्स ह्या ठिकाणी खूप गरजेचं होतं. जर मला फर्स्ट अटेम्प्टला जर माहित असतं की कशा प्रकारे राज्यसेवा मेन्स वाचायचं, इव्हन की तुम्हाला सांगतो की मला 95 मार्काचं जे गव्हर्नन्सचं बुक असते ते गव्हर्नन्सचं बुकच माहित नव्हतं, तर मी मेन्स कसं काय क्रॅक करणार आहे, पॉसिबलच नव्हतं ना. त्याच्यामुळे तिथून निघाले नाही. सेकंड टाइमला असं झालं की POQ अनालिसिसचे पुस्तकच माहित नव्हते, कारण की अंबाजोगाईसारख्या ठिकाणी माहित नाही पडायचे ना, त्याच्यामुळे सेकंड टाइमला ते अनालिसिसचे पुस्तकं माहित नव्हते, त्या ठिकाणून कटलो. थर्ड अटेम्प्टला एक समजलं की ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, परंतु शेवटच्या 20 दिवसांमध्ये वाचण्यासाठी तुम्हाला नोट्स लागतात, त्या गोष्टी माहित नव्हत्या, त्याच्यामुळे कटलो, असं झालंय. आणि जवळपास 3ऱ्या अटेम्प्टलाच मग समजा एक प्रकारे इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. त्या ठिकाणी मेन्सला थोडेसे कमी मार्क आले, नंतर समजा 4-5 मार्क आले, समजा ते आता 395 रँक आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी येऊ पण शकते माझं रिझल्ट, ते सांगतात ना त्या ठिकाणी, तर रिझल्ट पेंडिंग आहे सध्या अशा प्रकारे. म्हणून 4थी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वेळेस काय झालं, आयोग आपल्यासोबत मजाक घेते. त्यानं काय केलं की राज्यसेवा मुख्य परीक्षा येण्याच्या 2 दिवस पहिले 2022चा राज्यसेवाचा रिझल्ट लावला आणि त्याच्यामध्ये प्रॉपर प्रोव्हिजन लिस्टमध्ये नसल्यामुळं मेरिट लिस्टमध्ये मला समजलं की म्हणजे 4-5 मार्कांचे जायचे चान्स आहेत. त्या भीतीनं मग तो टेन्शन यायला लागला आणि ती राज्यसेवा मुख्य परीक्षा पण उडाली. अच्छा, मग सर जेव्हा तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळालं तर तेव्हा तुमची मग अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती? म्हणजे तुम्ही ऑनलाईन मग क्लास केले, व्हिडिओ बघितले किंवा तुम्ही नंतर ऑफलाईन क्लासेस केले, तुमची काय ओव्हरऑल स्ट्रॅटेजी होती? त्याविषयी तुम्हाला सांगतो की युट्यूबचा मला खूप फायदा झाला. उदाहरणामध्ये आपल्या अकॅडमीमध्ये समजा मी ॲज अ टीचर म्हणून ॲज अ फॅकल्टी म्हणून येण्याच्या पूर्वीची गोष्ट सांगतो, 2-3 वर्षापूर्वीची. सागर सरांनी युट्यूबवर एक प्रकारे लेक्चर्स घ्यायचे, खूप सारे लेक्चर आहेत सरांचे, जवळपास मिलियन पर्यंत जाणारे पण लेक्चर आहेत. तर त्याच्यामध्ये सरांचं एक खासियत होती की विद्यार्थ्यांची गरज जाणून एक्झामच्या 2 दिवस आधी एक व्हिडिओ टाकायचे, परीक्षेला जाता जाता म्हणून. तर प्रत्येक परीक्षेच्या पूर्वी सर टाकायचे परीक्षेला जाता जाता. मग त्या व्हिडिओमध्ये सर लॉजिक्स कसे वापरायची, ट्रिक्स कशा वापरायच्या, इव्हन की त्या दिवशी तुम्ही कोणतं फळ खायचं, कोणतं ड्रिंक प्यायचं समजा उदाहरणामध्ये, सगळ्या गोष्टी छोट्या गोष्टी सांगायचे. इव्हन की डॉट कशा प्रकारे करायचं, डॉटचा कोणता पेन, कारण की नवीन विद्यार्थ्याला आपल्याला माहित आहे पेन कोणता वापरायचं हे माहित नसतं ना. विद्यार्थी काय कमी पण पाहिलेत की निळा पेन घेऊन येतात, ते 2 रुपयाचा घेऊन येतात आणि पेन म्हणजे ते सांगावं लागतं की हे पेन चालत नाही, एवढे लेवलचे विद्यार्थी आहेत. मग सरांनी येऊन ते पण सांगितलं होतं. इव्हन की आन्सर शीट पण ठेवायची सर आपल्या बॅकग्राऊंडला, तिथं सांगायचे की कशा प्रकारे डॉट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि टेस्टचं महत्त्व सरांनी सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि त्याच्यामुळे एक प्रकारे मला बूस्ट भेटला. आणि सरांना सांगतो, समजा एकंदरीत सरांकडे इतिहास विषय केला होता मी, परंतु इतिहास विषय करण्यापूर्वीची ही गोष्ट आहे की सर माझ्यासाठी द्रोणाचार्य होते आणि सरांसाठी मी एकलंय होतं, कारण की सरांच्या क्लासेसमध्ये येणं झालं नाही, ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी येण्यापूर्वी सरांचे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्या व्हिडिओमधून एक प्रकारे मला समजलं की एक्झाम कशा प्रकारे काय करायच्या, आणि तो मी कॅप्चर केला आणि तेच फॉलो केला आणि त्याच्यामधून माझ्या प्रत्येक प्रिलिम्स निघत गेला. सर तुम्ही जसं आता म्हटलं की तुम्ही अनेक प्रिलिम क्रॅक केली पण तुमची मेन्स क्रॅक नव्हत्या होत, मग अशा वेळेस हे जे तुम्हाला फेल्युअर येत होतं, या फेल्युअरला तुम्ही कसं डील केलं? नक्कीच मॅडम, ह्याविषयी माहिती आहे का तुम्हाला, आपल्या MPSC अभ्यास करत असताना एवढे फेलियर येतात, त्यामध्ये मला तर खूपच भयंकर फेलियर आले होते आणि ह्या फेलियरमध्ये मदत करणार होते माझे मित्र. तुम्हाला फेलियरचा एक किस्सा सांगतो, त्या संबंधित तुम्हाला समजते की उदाहरणामध्ये बघा, माझे एकाच वीकला जवळपास 15-20 दिवसाच्या याच्यामध्ये 3 रिझल्ट गेले होते. आता ते 3 रिझल्ट कोणते? राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये मी 13 मार्कांनी कटलो होतो, जवळपास इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायचं मी 13 मार्कांनी वाचलो होतो त्यावेळेस. त्यानंतर त्याच वीकला माझा राज्यसेवा प्रिलिमचा जो मी ह्यावेळेस मुलाखत दिली तो मला 97 मार्कच आले होते. मग सेकंड कीने माझे 17 मार्क वाढले, कारण त्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढले होते. त्यावेळेस मी मग सेकंड कीने वाढून मी पोहोचलो, परंतु त्या वीकला मला 97 मार्क आले, मला समजलं मी त्यावेळेस लिस्टमधून बाहेर पडलो. आणि त्याच वीकला मी PSI 21ची मेन्स दिली होती,
कारण की PSI 21ची प्रिलिम्स दिली होती, कारण की 21ची प्रिलिम्स पहिली झाली आणि 21ची मेन्स पहिली झाली आणि 20ची मेन्स नंतर झाली. तर मी 21ची मेन्स पहिली दिली आणि त्यावेळेस माझी ती 21ची मेन्स पण उडाली. आणि ह्या 3 गोष्टीमुळे मी म्हणजे जो माझा ॲटिट्यूड राहायचा म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वगैरे सगळा म्हणजे मनुष्य जमिनीच्या हातभर आतमध्ये गेला होता. आणि त्यावेळेस मला सुचत नव्हतं की काय करावं नेमकं. आणि अक्षरशः सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणी मी यायचो समजा 5-6 किलोमीटर होतं, तर माझ्याकडे गाडी पण राहायची. मात्र मी माझ्या छोट्या भावाकडे कधी गाडी देऊन अक्षरशः मी 3 ते 4 दिवस पायी गेलो तिथून रोडनं, की मी रडायचो समजा, अक्षरशः पायी जायचो. आणि माझ्या मनामध्ये आत्महत्येचे पण विचार आले, कारण की एवढं रिझल्ट थोड्या मार्कांनी जायचे. आजूबाजूचे सगळे वातावरणामध्ये लागलेले दिसायचे कोण ना कोणी. आणि आपण हुशार पण होतो, सगळ्या गोष्टी पण होत्या, परंतु कुठेतरी आपली मेंटरशिप कमी पडली, गायडन्स कमी पडल्यामुळे ते कुठेतरी अडकून बसलं होतं. मात्र तोपर्यंत माझ्याकडे फ्रेंड सर्कल बी खूप कमी होतं. पण त्या दिवसापासून मला समजलं की आयुष्यामध्ये मित्राची खूप गरज आहे. परंतु असे काही मित्र होते ज्यांना समजा भले मी मित्र मानलं नसेल समजा, कारण की स्टडीमध्ये एवढं बिझी राहायचो परंतु त्यांनी मला जीवाभावाचं मित्र मानलं होतं. त्यामध्ये माझे मित्र आहेत रवी येवले म्हणून आहेत. ह्या मित्रांना म्हणजे आठवतं की मला सगळ्या गोष्टी एका ताटामध्ये जेवणापासून त्यानं जेवण बनवून तर किती वेळ चालला असेल काय माहीत. इव्हन की कधी कधी आपल्याला माहिती आहे की इथं कुठंतरी डिस्ट्रॅक्शन व्हायला लागते, त्या ठिकाणी तो अक्षरशः शिव्या देऊन मला काय करायचं जागेवर आणायचा. म्हणजे त्याचं खूप सारं योगदान आहे माझ्या याच्यामध्ये. त्यानं मला वेळोवेळी डिप्रेशनमधून काढलं. त्यानंतर माझे मित्र रुपेश सर जे आता PSI ट्रेनिंगला आहेत, तो व्यक्तिमत्व भेटले म्हणजे ते त्यांच्यासारखं पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व जे पाहिलंच नव्हतं. त्यांची स्ट्रगल विषयी आपला पॉडकास्ट आपल्या अकॅडमीला आलेलाच आहे. त्यांच्याविषयी त्यांची स्ट्रगल अशी होती की तर पण त्या स्ट्रगल म्हणून ते पॉझिटिव्ह राहायचे. त्यांनी मला खूप टिकून ठेवलं. त्यानंतर याच्यामध्ये माझे फ्रेंडमध्ये मैत्रिणी पण आल्या आयुष्यामध्ये, स्नेहा मॅडम सारख्या मैत्रिणी, ज्या ह्या शेवटच्या 1 वर्षामध्ये त्यांनी मला टिकून ठेवलं. कारण की ह्या शेवटच्या 1 वर्षामध्ये कारण की 0.5 मार्कानं माझा हा रिझल्ट राहिला होता. आज जो रिझल्ट वेटिंग लिस्टमधून लागला तो वाला 0.5 मार्कांना राहिला होता. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः माणूस तुटून जाते आणि समाजातून त्रास असते एक प्रकारे, रिझल्ट कधी लागणार काय लागणार वगैरे. तर त्या ठिकाणी फ्रेंड सर्कल म्हणून रुपेश सर आणि स्नेहा मॅडम टिकून ठेवल्या. त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी इकॉनॉमिकली सपोर्ट म्हणू शकतो, मेंटली सपोर्ट दिला, प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर ह्याच प्रवासामध्ये माझे जवळचे मित्र जाने सर म्हणून होते. हे सर म्हणजे माझ्यासाठी खूप सारे म्हणजे देवाचं रूप सारखंच होते. त्यांनी म्हणजे डिप्रेशन आलं की मी त्यांना एक कॉल करायचो आणि ते बऱ्यापैकी म्हणजे समजा व्यक्तिमत्व होते. त्यांनी दुनिया पाहिलेली होती, 2-3 वर्षाने मोठे समजा. तर मला कारण की सेम एजचे असल्यामुळं आणि मी हुशार अभ्यासामध्ये असल्यामुळं मला बाकीचे विद्यार्थी सजेशन द्यायला घाबरायचे. ते वाटायचं की हाच विषय, कारण की समाजाला वाटायचं की हा खरंच अभ्यास केला, कारण एवढं रिझल्टमुळे पोराला वाटायचं की हा खूप हुशार आहे, ह्याला काय सांगायचं त्याचा गायडन्स. त्याच्यामुळे मला कोणी सांगायचं नाही. मला कोणत्या वयानं चांगले मोठे व्यक्तिमत्व भेटल्यामुळे त्यांनी मला छोट्या गोष्टी सांगितल्या. कारण की मी काय करतो थोडासा म्हणजे अभ्यासात भटकला समजा थोडासा, की त्या ठिकाणी ते टिकून ठेवायचे. किंवा त्यांनी मग इतर अशा प्रकारे म्हणजे डिप्रेशनमधून कशा प्रकारे बाहेर निघायचं त्यासाठी मला त्यांनी फिरायला न्यायचं. समजा कुठं छोट्या छोट्या ठिकाणी फिरायला जायचो, मग त्या ठिकाणून आम्ही थोडंसं डिप्रेशन बाहेर यायला लागलो. सर आता असं आपण डिप्रेशन बद्दल बोलतोच, आता असे अनेक विद्यार्थी असतात की ज्यांना फेल्युअर येतात, मग ते निराश होतात किंवा आपल्याला वाटते की आपला आउटपुट त्या पद्धतीने येत नाहीये. मग ह्या सर्व गोष्टी फेस करत असताना मोटिवेटेड कसं राहायचं सर? कारण अभ्यासासाठी सर्वात महत्वाचं असते ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून आणि मोटिवेशन. तर हे तुम्ही कसे करायचे? मोटिवेशन ठेवण्यासाठी सिंपल गोष्ट आहे, तुमचं सराउंडिंग चांगलं पाहिजे. उदाहरणामध्ये मी माझं मित्र मंडळ सांगितले, त्याच्यामध्ये मी काही मित्र गावाकडचे मित्र होते, ते म्हणजे आपले जिगरी मित्र असतात. त्याच्यामध्ये संतोष नागरोजे, कैलास गुट्टे, त्यानंतर धारणी तालुक्याच्या ठिकाणी माझे मित्र होते, ललित थिरावे, नीरज चिरोटे, नंतर अजय बेठे, नंतर ओम रेचे हे आणि हर्षित राठोड, कपिल राजनेकर हे माझे जिगरी मित्र होते. म्हणजे यांच्यासोबत मी म्हणजे अभ्यास करून इतर गोष्टी करू शकत होतो, म्हणजे फ्री व्हायचो. आणि हे गोष्ट मला हे पोरं सगळे मला साध्या गोष्टी इकॉनॉमिकली 100 रुपये 200 रुपये, कारण की एवढंच पैसा लागायचा ना आपल्या स्टडीमध्ये, कारण की पैसाच नसायचा छोट्या छोट्या गोष्टी. तर एका मॅसेजमध्ये त्यांनी पैसे पाठवायचे. मग हे गोष्ट त्यांनी माहित होतं की हा काही ना काही लागते. तर एवढं होतं की मी मोटिवेशनल राहण्यासाठी हे समजायचो की ह्यांचा माझ्यावर ट्रस्ट आहे, म्हणजे मी कुठं ना कुठं काहीतरी करू शकतो. आणि माझं सराउंडिंग असं होतं की तू अरुण हे करू शकतोच म्हणणार होते. आता मी PSI झालो ना, मला अक्षरशः 50 मॅच असे असतील, इथं थांबू नको तू, तुझं ध्येय वेगळं आहे अशा लेवलचे. तर तुम्हाला फ्रेंड सर्कल चांगलं बनवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुमचे जे गायडन्स करणारे टीचर आहेत त्यांच्या टीचरकडे पाहून अभ्यास करायचा आहे, कारण की त्यांनी त्या लेवलला पोहोचलेले आहेत, कुठं तर टीचिंग करत आहे समजा, किंवा त्यांनी करत अनुभव घेतलेला आहे. तर एक ठेवायचं टार्गेट ठेवायचं, वाढवायचं. आपण तशा प्रकारे मोटिवेट होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही तुमचं भक्ती मार्ग तुम्ही जे आहे समजा, ज्याच्या आपल्या धर्माचे जे पण आहे तो भक्ती मार्ग अवलंबायचा. आता स्टार्टिंगच्या फेजला आपण थोडंसं इग्नोर करत असतो या गोष्टी, परंतु नंतर आपली शांत राहण्याची गरज असते, तर आपण भक्ती मार्ग हे करू शकतो. तर ह्या गोष्टी आहे, मेडिटेशन करू शकता, डेली व्यायाम करू शकता, ठीक आहे ह्या गोष्टी. आणि मोटिवेशन स्वतःला द्यायचं. उदाहरणामध्ये
मी तुम्हाला सांगितलं ना की त्या मॅडमला 190 मार्क, ठीक आहे, नंतर मला 180 मार्क, तर मग त्याच्यामध्ये मी म्हटलं की 10 मार्कात गॅप होता. मी फक्त ते मोटिवेशन ठेवलं, नाही तर मी असं ठेवलं असतो की 170 कट ऑफ आहे म्हणजे 17 मार्काचा गॅप आहे. असं नाही केलं मी, काय 10 मार्काचा गॅप आहे म्हणलं, म्हणजे असं टार्गेट ठेवलं. आता मी काय केलं की 13 मार्कानं राजेश मुलाखतला हुकलो होतं ना, 13च मार्कानं हुकलो होतं ना ह्या गोष्टी. मग असं केलं, असं माइंडसेट. नंतर 0.5 मार्कानं पॉझिटिव्ह राहणं हे पॉझिटिव्ह राहणं. आणि स्वतः आता उदाहरणामध्ये टेस्ट मध्ये मार्क कमी आले तर लोड नाही घ्यायचा. मग काय करायचं, पुढचा पेपर सोडायचा, त्याच्यात चांगले मार्क घ्यायचे आणि आता चांगले मार्कवालाच ध्यानात ठेवायचा. उदाहरणामध्ये PSI मॉक द्यायचो ना, तर त्या ठिकाणी जो खराब इंटरव्ह्यू झाला त्या ठिकाणी तो इंटरव्ह्यू विचारच नाही करायचो. मी काय करतो, टॉपचा जो इंटरव्ह्यू गेला तोच माझा बेस्ट होता, म्हणून तोच माइंड. आपण काय करतो, जो खराब गेला त्याच्याच मागे बसतो. मी काय करतो, जो बेस्ट आला ना तोच माइंडमध्ये ठेवायचो आणि 10 वेळा सांगायचो मला आणि त्या गोष्टी. आणि सर जनरली विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असते. आता ही जी राज्यसेवा आहे किंवा कंबाईनची एक्झाम आहे, तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी हार्डवर्क करायला महत्त्व दिलं पाहिजे की स्मार्ट वर्क करून आपण एक्झाम क्रॅक करू शकतो? काय ओव्हरऑल स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आपली? ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये बघा, स्मार्ट वर्क खूप गरजेचं आहे. हार्ड वर्क तर आपण सगळेजण करतो, पण थोडंसं स्मार्ट वर्क पाहिजे. कारण की माहिती का, स्मार्ट वर्क कोण देते हे पण महत्त्वाचं आहे. स्मार्ट वर्क देते तुमचं गायडन्स. कारण की उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो, राज्यसेवा मेन्स तयारी करत होतो पहिल्यांदाच, त्यावेळेस निपुण सर लागले, आता SC ST लागले, राज्यातून SC कास्टमधून 3ऱ्या नंबरला आले होते, क्लासरूम अधिकारी झाले. तर त्यांनी समजा HRDचा आम्ही पेपर सोडत होतो. त्या पेपरला मला खूप कमी मार्क यायचे, पण सरांनी एका दिवशी मला बसवलं आणि लॉजिक्स आणि गोष्टी काय असं सांगितलं, कशा प्रकारे तू पेपरकडे पाहायचं, कशा प्रकारे पेपरच्या शब्दांना शब्द फोडायचा हे सांगितलं. आणि HRD सारखा पेपर जो आहे लॉजिक बेस, तुम्हाला चांगले मार्क देत. 150 मार्काचा जो पेपर असतो 110 पर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर सेकंड टाइम हा जो पेपर सोडला त्याच्यामध्ये अभ्यासाची गरज नाही पडली आणि ते लॉजिक आणि तुमच्या मॅच्युरिटी लेवलवर तो क्वेश्चन सुटायला लागले. तर ह्या गोष्टी आहेत. तर स्मार्ट वर्क म्हणजे काय असतं, ते हे गायडन्स करणारे जे व्यक्तिमत्व असतात. त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये तुम्हाला अकॅडमी खूप मदत करत असते, कोणती पण अकॅडमी म्हणा, ती अकॅडमी तुम्हाला मदत करते. किंवा तुमचा मोठा भाऊ जर तुमचं एज्युकेशन घेत असेल किंवा तुमचा एखादा शाळेतला टीचर असेल समजा, तर ते टीचर पण तुम्हाला काय करतात, वेळोवेळी मदत करताना दिसतात. आणि ह्यांची जर मदत भेटली तर तुम्ही काय करू शकता, ॲक्युरेट त्या एक्झामपर्यंत पोहोचू शकता. नाही तर काय होतं की माझ्यासारखा विद्यार्थी काय करेल की मग हार्डवर्कच्याच मागं लागते. पहिले 3 वर्ष मी भयानक हार्डवर्क केलं होतं. सागर सरांची एंट्री झाल्यानंतर मी स्मार्ट वर्क करायला लागलो. त्याच्यामुळे कट ऑफपेक्षा मला 5 ते 6 मार्क एक्स्ट्रा राहायचे. त्याच्याविषयी मला एक सांगायचं तुम्हाला की उदाहरणामध्ये एकता राज्यसेवेचा कट ऑफ लागला होता 228 समथिंग लागला होता. त्यावेळेस माझा स्कोर होता 264. विचार करा, म्हणजे 30 मार्क जास्त प्लीजच्या. तर म्हणजे ह्या लेवलला का पोचलो की कुठं स्मार्ट वर्क केला होता. मग ते स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. मग सर एक्झॅक्ट स्मार्ट वर्क आपण म्हणतो, पण अनेक विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं काय करायचं, किंवा क्वेश्चन अनालिसिस कसं करायचं, किंवा आयोग ज्या पद्धतीचे क्वेश्चन काढतात मग त्याचं अनालिसिस कसं करायचं, समजून कसं घ्यायचं. तर याबद्दल हे तुम्ही कसं करायचे सर सर्व? आता स्मार्ट वर्कची सुरुवात करत असताना मी काय करतो, सुरुवातीला की जी एक्झामची तयारी करलो, उदाहरणामध्ये कंबाईनची तयारी, जर कंबाईनची मेन्स असेल किंवा कंबाईनची प्रिलिम्स असेल तर कंबाईनच्या मॉप्ससोबत अभ्यास करायचो मुख्यतः. कारण की त्यांचे आणि कंबाईनचे एक्झामचे विचार मॅच झालेले असतात. त्याच्यामुळे काय होतं की आपसूक एक्झाम मध्ये काय विचार जाणार आहे त्याची चर्चा व्हायची. हे स्मार्ट वर्क झालं एक प्रकारे. कारण की डेली तेच चर्चा करायची. त्याच्यामुळे मी लायब्ररीमध्ये वेगळं वाचत आहे, परंतु इथं काहीतरी एक्स्ट्रा भेटत आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा मार्क वाढायला लागले. त्या गोष्टी आहेत. त्यानंतर मी सिलेबस हमेशा सोबत ठेवायचो, छोट्या छोट्या गोष्टीचा सिलेबस. आणि बुक लिस्ट लय गरजेचं आहे. मी काय करायचो, 10 टॉपर्स जे आहेत राज्यसेवेचे किंवा कंबाईनचे, त्या टॉपरची लिस्ट काढायचो. त्याच्यामधून सेम बुक उचलायचो की 10 पैकी 7 जणांची बुक जर सेम असेल तर ती बुक मी वापरायचो. त्याच्यामधून मी माझी स्वतःची बुक लिस्ट बनवली प्रत्येक विषयाची. आणि त्याच्यामुळे मला हे पण एक स्मार्ट वर्कच आहे. नाही तर हार्डवर्कमध्ये काय असते की प्रत्येक तुम्ही 10 बार पुस्तक घेता, नंतर तुम्हाला समजतंय की हा बुक महत्त्वाचा होता. त्यापेक्षा मी काय केलं की महत्त्वाचं पुस्तक हे केलं. त्यानंतर स्मार्ट वर्कमध्ये आपण म्हणू शकतो कंबाईन, जे आपले कंबाईनची परीक्षा करत असताना किंवा राज्यसेवेच्या परीक्षा करत असताना जे POIQचे क्वेश्चन असतात, ते POIQचे क्वेश्चन म्हणजे तुमचे स्मार्ट वर्क आहे. तुम्ही रेफरन्स बुकला 3दा वाचल्यापेक्षा तुम्ही POIQ 4दा वाचा, 5दा वाचा. एक दोनदा तुम्ही रेफरन्स बुक कमी वाचले चालते, पण POIQ हे करायचं. आता POIQ अनालिसिस म्हणजे काय, तर ते पण मला सागर सरांच्या व्हिडिओ म्हणून सापडलं. कशा प्रकारे तुम्हाला सांगतो की नवीन ट्रेंड आला होता, ज्या ठिकाणी शिवराम जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे ह्या व्यक्तिमत्वावर क्वेश्चन यायला लागले होते. तर शिवराम परांजपे हे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यावर क्वेश्चन यायला लागले होते. आणि ते सर काय करायचे, अनालिसिस करून प्रॉपर स्वतः मेहनत करून यायचे आणि ते सांगायला समजून. तर मी पण काय करायचो तसंच प्रकारे मग क्वेश्चन अनालिसिसला प्रत्येक जो ऑप्शन असते तर प्रत्येक ऑप्शनची माहिती तिथंच लिहायचो त्या ठिकाणी. त्याच ऑप्शनमधून मी काय करतो, एक प्रकारे येणारा आयोगाचा क्वेश्चन प्रेडिक्ट करायचो. मी MPSC अभ्यास करताना सिंपल रोल ठेवला होता की MPSC मध्ये आतापर्यंत आले काय, MPSCने काय विचारले ह्याच्या संबंधित अभ्यास करायचो. MPSC काय विचारणार आहे ह्याचा कधी अभ्यास करायचो नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी काय करतात की संभाव्य प्रश्नसंच, संभाव्य ह्या गोष्टी ह्याच्या मागे पडतात. मग आता संभाव्य असं काय नसते. तर संभाव्य MPSCने तुम्हाला पहिले सांगितलं असते
की तुम्हाला काय करायचं आहे, PYQ क्वेश्चन करायचे आहेत. आणि ह्याच गोष्टीमध्ये जे आयोगाने उदाहरणामध्ये 1 लाइनरला विचारते तो क्वेश्चन, सेकंड टाइमला तो जोड्याला मध्ये टाकते 4 जणांमध्ये, थर्ड टाइमला तो 4 उदाहरणामध्ये टाकते. तर तुम्हाला काय करायचं की पहिल्यांदाच ते अनालिसिस करून घ्यायचं आहे. अशा गोष्टी आहेत. आणि सर जेव्हा आपण हे अनालिसिस करतो किंवा आपण अभ्यास करतो तर बरेचदा आपल्याला असं विचार असते, म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात विचार असते की टेस्ट सिरीजला तेवढं महत्त्व द्यायचं का, की तेवढा वेळ आपण रेफरन्स बुक वाचायला पाहिजे. तर तुम्ही सर काय करायचे, म्हणजे तुम्ही टेस्ट सिरीज बद्दल तुम्ही टेस्ट सिरीज लावायचे किंवा त्याला टाळायचे? टेस्ट सिरीज विषयी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण की आपल्या तळागाळातील विद्यार्थी आहेत त्यांना टेस्ट सिरीज निवडायची कशी या संबंधित संभ्रम खूप असते, ही खरी गोष्ट आहे. परंतु माझ्याकडे मी 2 प्रकारच्या टेस्ट सिरीज मानायचो. त्याच्यामध्ये माझा सिंपल रूल राहायचा, एक आयोगाचे क्वेश्चन पेपर, एक माझी टेस्ट सिरीज राहायची, आणि एक कोणत्या पण अकॅडमीचे जे टॉपचे 3 पेपर आहेत ना ती उचलायचो मी. कारण की मला माहित आहे की 4-5 पेपर नंतर प्रत्येक अकॅडमीची क्वालिटी घसायला लागते. तर मी काय करायचो, प्रत्येक अकॅडमीचे टॉपचे 3 जे पेपर आहेत ते उचलायचो. त्याच्यामुळे मला समजा त्या अकॅडमीनं खूप भर दिला असते की काय येणार आहे नेमकं एक्झाममध्ये, कारण की PYQ त्यांनी अनालिसिस केले असतात ते करायचो. आणि मी प्रत्येक वीकला काय करायचो की आयोगाचे पेपर सोडायचो. तुम्हाला याच्यामध्ये एक जोक सारखं सांगतो एक प्रकारे, काय जर राजूशाह आपले 7 दिवस पुढे गेलते कोरोनामध्ये, तुम्ही 7 दिवस जे आपले 2013 पासूनचे 2022 त्यावेळेस 21 समजा 21 पर्यंत किंवा 20 पर्यंतचे तेच पेपर काय करायचो, सोडायचो. आणि परत काय करायचो, परत एक्झाम पुढे जायची, परत महिना 1.5 महिना जायची, परत काय करायचो ते परत नेऊन सोडायचो. तर प्रत्येक वेळेस मी असे 7 दिवस सोडत होते. आणि त्यामुळे काय झालं की माझी डबल कधी पोलीस फेलच नाही झालो, कारण की मला समजलं की नेमकं आयोग लॉजिक काय वापरले, काय ट्रिक वापरले, इव्हन की कोणते ऑप्शन उत्तर देते हे पण समजायला लागलं, कुठं चुकवते का, सगळ्या गोष्टी त्या 7 म्हणजे जवळपास मी कम से कम 7 वेळेस सोडवला याचा अर्थ विचार करते एक पेपर किती वेळेस आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे की MPSCचा पेपर तुम्ही किती पण वेळा सोडा, 90च्या वर मार्क जात नाहीत, 80 वर मार्क जात नाही, म्हणजे किती वेळ सोडवलं तरी ते आपले उत्तर बरोबर येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की प्रत्येक वीकला ते पेपर सोडायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचं आहे की टेस्ट सिरीजचं जे बाकी पण अकॅडमीचे तुम्ही आपण जे सोडतो, समजा उदाहरणामध्ये आपल्या अकॅडमीचे विदर्भ अकॅडमी जे आहे त्याचे पण टेस्ट सिरीज आहेत. तुम्हाला काय करायचं, प्रत्येक अकॅडमीचं अनालिसिस पाहायचं आहे व्हिडिओ, कारण की ते टीचर तुम्हाला ते 15 क्वेश्चन समजून सांगत असते किंवा 100 क्वेश्चन समजून सांगत असतेच, मात्र तुम्हाला सोबत त्याचा स्वतःचा अनुभव सांगत असते. तर स्वतःचा अनुभव म्हणजे ट्रिक सांगते, लॉजिक सांगते, त्याच्यामुळे त्या आपल्याला फायदा होते. तर आपल्याला काय करायचं, ह्या टेस्ट सिरीज हे करायचं. आता टेस्ट सिरीजचं दुसरं महत्व आहे टाइम मॅनेजमेंट, कारण की कंबाईन एक्झाम आहे. कंबाईन एक्झाम 60 मिनिटाची म्हणली जाते, परंतु 55 मिनिटाची आपल्याला माहिती आहे, 55 मिनिटाचे फक्त, कारण की 5 मिनिटं तुमचे डॉटमध्ये जातात. तुम्हाला काय करते 55 मिनिटं तुम्हाला एक प्रकारे स्टॉपवॉच लावून हे करायचं आहे. आता आम्ही काय करायचो, आता आमची लायब्ररी 4 फ्लोअरची होती, तर आम्ही समजा सगळ्यात वरच्या फ्लोअरला मी अभ्यास करायचो, माझा मित्र रुपेश सर अभ्यास करायचो. तर 2 जण अभ्यास करायचो. तर आम्ही उदाहरण PSI मेन्सचं सांगतो तुम्हाला उदाहरण, खालच्या सेकंड फ्लोअरला एक टीम अभ्यास करायची PSI मेन्स वाले, आम्ही सगळेजण भेटायचो मधल्या फ्लोअरला, म्हणजे अनोळखी फ्लोअर. आणि ज्या ठिकाणी आम्ही काय करायचो, स्वतःची बॉटल, स्वतःची आन्सर की, मोठ्या डॉटरला पेन ह्या घेऊन बसायचो आणि स्टॉपवॉच, ह्या गोष्टी घेऊन बसल्यानंतर आम्ही कंपॅरिझन करायचो की हे टॉपचे पोर आहेत. आता उदाहरणामध्ये मला जर PSIचा कायद्याचा पेपर सोडत आहे, मला जर 60 मार्क भेटले आणि माझ्या ग्रुपमध्ये टॉपरला 62 मार्क भेटले, तर मी त्याला टॉपर मानायचोच नाही, कारण की आपल्या ऍटलीस्ट त्या पेपरमध्ये 75+ मार्क पाहिजे ना. जर आपला 62 टॉपर आहे तो काय टॉपर आहे असं म्हणायचो. मग मी काय करायचो की हे 62 नाही, आपल्या याच्या वर जायचंय. मग सेकंड टाइमला आम्ही 70 क्रॉस करायचो, इव्हन की आमच्या ग्रुपमधले 80 पण क्रॉस करायचे ह्या लेवलला. म्हणजे प्रॉपर त्या इन्व्हॉल्वमेंट मध्ये बसून तुम्ही सॉल्व्ह करायचे 2 तासामध्ये किंवा 55 मिनिटमध्ये. आमचा रूलच राहायचा. टॉपर म्हणजे काय, आयोगाला जी डिमांड लागते त्याच्या त्या स्कोरच्या वरचा टॉपर, तो पण किती पण टॉपर आले चालते ह्या लेवलला. आम्ही तशा प्रकारे अभ्यास करायचो आणि मग समजून डिस्कशन करायचो एकमेकांसोबत की तुम्ही काय चुकले. आता मग टेस्ट सिरीजमध्ये आणखी एक रूल असते की आपण अभ्यास करतो ना, तर आपले क्वेश्चन बरोबर का आपण सोडवतो ना, तर बरोबर का आले हे चेक करायचं. आपण काय करतो माहिती का, चुकले काय चेक करतो, परंतु बरोबर आलेले आपले प्रत्येक उत्तर माहित नसताना पण आपण लॉजिक वापरले असते, कोणतं लॉजिक वापरून हे आपले बरोबर आले, तर आपण पाहायचं की बरोबर आलेले म्हणजे का बरोबर आले हे पाहायचो. लॉजिक डेव्हलप, कारण की 50 क्वेश्चन बरोबर आले, परंतु 30 क्वेश्चन तुम्हाला माहित असतात, परंतु 20 क्वेश्चन आपण कुठे तुक्की मारून बरोबर आलेले असतात काहीतरी करून. तर मी काय करतो, ते का बरोबर आले बघायचो आणि त्याच्यातून लॉजिक डेव्हलप करून टेस्टच्या वर लिहायचो की अशा प्रकारे माझे बरोबर आले. आणि चुकलेल्या ठिकाणी तुम्ही काय करू, सहसा उदाहरण राष्ट्रपतीचा क्वेश्चन चुकला, तुम्ही सहसा काय करायचो की राष्ट्रपतीचा अख्खा टॉपिक वाचायचो. आणि त्या दिवशी मी वाटलं एक पोळी कमी खाईल, नाही जेवणाला लेट झालं तर ते जेवण तर पोटभर करा, पण ते जेवणाला लेट झालं चालते, परंतु ते टॉपिक वाचूनच तुम्हाला काय करायचं तिथून निघायचं. सर अनेकदा असं पण कन्फ्युजन असते की प्रिलिम्सचा अभ्यास वेगळा, मेन्सचा अभ्यास वेगळा किंवा मेन्ससाठी वेगळा अभ्यास करायचा का. आता तुम्ही एवढ्या मुख्य परीक्षा दिल्या सर, तर मग काय सांगाल तुम्ही प्रिलिम्सचा आणि मेन्सचा अभ्यास कसा करायचा किंवा मेन्सचा अभ्यास कसा, त्याची स्ट्रॅटेजी काय असते. मुख्यतः पहा की एक प्रकार राज्यसभा पूर्व परीक्षा ही याच्यामध्ये खूप महत्वाची आहे, कारण की तुम्हाला राज्यसभा मुख्य परीक्षा फेस करायच्या, ठीक आहे. कारण मुख्य परीक्षा तुम्हाला छोटे मोठे 25 सब्जेक्ट आहेत, छोटे मोठे जर पाहिलेत 5 मार्काच्या वरचे, ठीक आहे, तसे पाहिलेत आपण 7-8 सब्जेक्ट आहेत म्हणा, पण छोटे मोठे जर पाहिलेत प्रत्येक टॉपिक ज्याला 5 मार्काच्या वर वेटेज आहे,
असे आहेत. पण राज्यसेवेच्या बाबतीत आपल्याला हे करायचं की पहिले मुख्य परीक्षेची तयारी करायची असते. अच्छा, सुरुवात मुख्य परीक्षेच्या विषयांपासून. हा, मुख्यतः. ठीक आहे. परंतु प्रिपेअर करत असताना ही स्ट्रॅटेजी पाहिजे की तुम्हाला पहिले मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. मात्र जर तुमच्याकडे 3 आणि 4 महिने बाकी असतील तर तुम्हाला पीओक्यू अनालिसिस पासून स्टार्ट करावं लागतं. आणि जर तुमची एकदा प्रिलिम्स निघाली की तुम्हाला असं पाहिजे की 3 दिवसांनी जेव्हा आन्सर येणार आहे त्या दिवशी तुम्हाला समजलं पाहिजे की माझ्या कट ऑफच्या मी वर आहे, तेव्हा तुम्हाला 4 महिने भेटतात, नाही तर फक्त 45 दिवस भेटतात. आयोग, कारण की आपल्याला किती हे आहे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये आयोग काय करते माहिती आहे, त्याच्यामुळे आपले 45 दिवस भेटतात शेवटी. त्याच्यापेक्षा काय करायचं, आपल्याला 4 महिने भेटले पाहिजे म्हणून ते कट ऑफ हे करायचं. पण मुख्य परीक्षेला जात असताना तुम्हाला ध्यान ठेवायचं की पहिले की तुमच्या पाहायचं की ओपनचा टॉपर कोण आहे, तुमच्या ज्या पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये ओपनचा टॉपर कोण आहे बघायचा. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीचा टॉपर कोण आहे बघायचा. ह्या दोघा गोष्टीचं कंपॅरिझन लिहायचं त्या ठिकाणी. आणि तुम्हाला बघायचं की किती मार्क घेतले तर मी 100% लागतोय. कारण काय करतो माहिती का, आपण आपल्या कॅटेगरीचा टॉपर सोबतच फिरतो, कारण तिथं त्या टार्गेटने ठेवलं तर आपण कुठंच राहत नाही. मग आपण आपल्या कॅटेगरीवाल्याचा ठेवायचा आणि ओपनचा कट ऑफ ठेवायचा. आणि ओपनचा कट ऑफ ठेवला तर मग तुम्ही तो ओपनच्या ह्यानं विचार करता. उदाहरणामध्ये माझ्या कॅटेगरीचा कट ऑफ म्हणजे बऱ्यापैकीच लागायचा, पण मी ओपनचं टार्गेट हमेशा ठेवायचो. इव्हन की मी ऍडव्हर्टाइजमध्ये काय करायचो की कॅटेगरी जागा पण नाही बघायचो, कारण मला लढायची ओपन सुद्धा आहे असं म्हणायचो. आता शेवटी मी ओपन मधूनच लागलो, तर मग ती लढाई, मग ते माइंडसेटनं अभ्यास केला तर चांगले मार्क भेटायला लागतात. आपण काय करतो, नाही तर माझी कॅटेगरीचा कट ऑफ कमी आहे, मला अभ्यास कमी लागते, असं करायला लागतो त्या ठिकाणी. आणि मुख्यचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक ध्यान ठेवायचं की एकही विषय वीक ठेवायचा नाही. आपण काय करतो, एखादा आरटीआयचा ऍक्ट आहे, लोकसेवा आहे समजा, आपण स्किप करायला लागतो, परंतु ते 1-2 मार्कांना तुमची पोस्ट जाताना दिसते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं असतं की एकच स्किप करायचा नाही विषय, प्रत्येक विषयाला इक्वल महत्व द्यायचं. इक्वल महत्व द्यायचं. आणि त्याच्यामध्ये जो आपला पेपर 1 आहे मराठी इंग्रजीचा, भयानक वेटेज आहे. आणि पहिला एक सिंपल रूल ध्यान ठेवायचं की काहीच अवघड नसते, सरळ आहे. तर माझा सिंपल एक फंडा होता की मी ज्या विषयाचा अभ्यास करता उदाहरणामध्ये क्लासमध्ये, तर तो विषय मी फेवरेट करून टाकायचो. माझा इंग्रजी विषय आहे, फेवरेट आहे म्हणायचो, त्याचा फुल अभ्यास करायचो. मग त्याच्यामध्ये असं झालं पाहिजे की मी समोरच्याला शिकवलं पाहिजे. उदाहरणामध्ये मी कायद्यासाठी कधी बॅच नव्हती केली PSIची, पण मी कायदा भरपूर साऱ्या विद्यार्थ्याला शिकवलेला आहे, म्हणजे ह्या लेवलला पोहोचलो. आता इंग्रजीमध्ये मी चांगले मार्क मिळवायचो, म्हणजे जेव्हा मी अभ्यास करत स्वतः त्या ठिकाणी मी क्लास केली समजा इंग्रजीची, पण मी एवढी चांगली केली इंग्रजी की मी दुसऱ्याला शिकवू शकलो. मराठी कन्सेप्ट क्लिअर करणं हे एवढं भारी झालं पाहिजे की आपण दुसऱ्याला शिकवत आलं पाहिजे. मग त्या लेवलला हे करायचं. आणि सिंपल रूल ध्यान ठेवायचे की तुमचं ध्येय भारी ठेवायचं. उदाहरणामध्ये 50 मार्काचं मराठी आहे ना, आपण काय करतो 30 वर भेटले पाहिजे, 35+. मी असं करायचं नाही, 45+ घ्यायचो. आता काय समोर उदाहरण येतं की मराठीमध्ये 50 पैकी 47 घेतले. माझा भाऊ संतोष नागोरे स्वतः आहे, 50 पैकी 47 मार्क घेतले, तर मला ते टार्गेट ठेवायचं. उदाहरणामध्ये आणखी एक सांगतो तुम्हाला की ग्रुप सी मध्ये आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांना 75 मार्क घेतले होते आणि त्यांनी जवळपास सगळे मुख्य परीक्षा दिल्या. तर मी टार्गेट ठेवलं की ऍटलीस्ट 75 नाही तर 60-65 पर्यंत गेलं पाहिजे. कंबाईन ग्रुप बीला ठेवलं टार्गेट मी. त्यांना ग्रुप सीला गेला तर मी ग्रुप बीला, तर मी पण 62 स्कोअर काढला. तर हे टार्गेट तुम्हाला ठेवता आलं पाहिजे. म्हणजे मोठे टार्गेट ठेवून त्या वेने आपल्याला प्रिपरेशन करायची असते. आणि सर, बरेचसे विद्यार्थी जे सध्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हा टप्पा खूप महत्त्वाचा इंटरव्ह्यूचा. तर इंटरव्ह्यूचा अभ्यास करत असताना इंटरव्ह्यू म्हणजे काहीच नसते, तर तुम्ही स्वतः असता. तुम्ही जे आतापर्यंत जे घडलेले आहेत ते तुम्ही असता. म्हणजे त्याच्यामध्ये सिंपल लेवलची गोष्ट असते की तुम्ही समाजाविषयी काय विचार करता, तुम्हाला समाजातील महिलांविषयी काय वाटते, समाजातील अल्पसंख्याकांविषयी काय वाटते, समाजातील कामगारांविषयी काय वाटते, हे तुम्ही डेली लाईफमध्ये तुम्ही काय करता हेच तुमचं इंटरव्ह्यूमध्ये रिफ्लेक्ट होते. तुमचे पॉझिटिव्ह विचार त्यांना रिफ्लेक्ट होतात. आणि उदाहरणामध्ये तुमचे एखादे निगेटिव्ह साईड आपोआप दिसायला लागते, कारण तिथं ते महानुभाव बसलेले असते. तर त्या महानुभावासमोर बसल्यावर आपलं घामानं पूर्ण आंघोळ होऊन जाते त्या लेवलला पाहिलं तर. कारण की मला राज्यसेवेचा अनुभव आहे आणि PSI मुख्य परीक्षेचा अनुभव आहे. तर मला दिगावकर सर PSI मुख्य परीक्षेला होते आणि शिंदे सर राज्यसेवेला, तर पुन्हा घाम होऊन जाते. आणि तिथं IPS लेवलचे अधिकारी, IAS लेवलचे इतर अधिकारी पण असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, ह्या माइंडसेटनं पहिले तयार करायचं. 3-4 वर्ष तुम्हाला माइंडसेट फक्त पॉझिटिव्ह विचार करायला शिकायचं आहे. पॉझिटिव्ह विचारामधून तुम्हाला समजते की काय करायचं. आता मग इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सगळ्यात मेन असतं, जसं POQ असतं ना, तसंच ट्रान्सक्रिप्ट भेटतात तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुमच्या फील्ड रिलेटेड सगळ्या ट्रान्सक्रिप्टाचे आन्सर स्वतः तयार करायचे. त्यानंतर तुमच्या अकॅडमीच्या सरला भेटा, त्यानंतर तुमच्या मित्रमंडळीला भेटा, ह्याच्यामधला कोणता शब्द चेंज करायचा हे बघायचं. कारण की आपल्या गावठी शब्दावर आपण आन्सर तयार केला असते, किंवा एखादा आपला जे व्ह्यू आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या व्ह्यूनं तयार केला असतात ते आहे. त्यानंतर कोणत्या बी क्वेश्चनची तयारी मिड मधून करायची. आपण काय करतो, एका साईडला बोलतो किंवा दुसऱ्या साईडला बोलतो, तसं काहीच नसते. एका साईडला वळ न करता मध्यम ह्याकायचा, म्हणजे म्हणतात ना काय कडू शब्द बोलायचे परंतु गोड शब्दामध्ये, ते करू शकता तुम्ही. शुगर कोटेड म्हणतात त्याला, तशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे गव्हर्नमेंटला पण तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. अशा उदाहरणामध्ये मला मॉक इंटरमध्ये एक क्वेश्चन विचारला होता की जे आपल्या निवडणूक आयुक्त वगैरे जे असतात, ते निवडणूक आयुक्ताला नंतर राज्यपाल बनवलं जाते, किंवा सरन्यायाधीश वगैरे आहेत त्यांना राज्यपाल बनवलं जाते, तर हे बरोबर आहे का? तुम्ही असं म्हणलं किंवा समजा ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कुठं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे, पण मी ह्या ठिकाणी असं सांगितलं की सर ह्या ठिकाणी कुठंतरी सरकारने ह्याविषयी विचार करायला पाहिजे की समजा जॉब वगैरे करण्यासंबंधी त्यांना राज्यपालपदी. परंतु एक बाजू अशी आहे सर म्हणू शकतो की त्यांनी जवळपास 62 वर्ष
किंवा 65 वर्ष त्या ठिकाणी आपली सेवा दिली असते. त्यांनी खूप सारा अनुभव घेतला असते आणि त्याच अनुभवाचा आपल्याला उपयोग त्यांनी राज्यपाल झाल्यावर किंवा इतर पदावर झाल्यानंतर डिसिजन मेकिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार. कारण की जे आपण म्हणू शकतो वृद्ध व्यक्तिमत्व आहे समजा किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा अनुभव आपल्याला खूप कामात पडत असते ना. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, त्यांचा अनुभवाचा फायदा घ्यायचा, असा उत्तर देऊ शकतो. एकंदरीत पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हेच की आहे इंटरव्ह्यूसाठी. तर सर असा ओव्हरऑल तुमचा जो प्रवास होता, एवढा डिटेल तुम्ही अभ्यास केला, तर सर आपले असे अनेक विद्यार्थी आहेत सध्या जे तुमच्यासारख्या अनेक दुर्गम भागातून आहे आणि त्यांना पण इच्छा आहे अधिकारी बनण्याची, पण त्यांच्या समोर जे काही समस्या आहे किंवा अडचणी आहे त्यामुळे कुठेतरी ते संभ्रमात आहे की आपण जायला पाहिजे की नाही, किंवा MPSC सध्या किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा सध्या फार कठीण होते. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल सर? बघा, याचा क्वेश्चन सिंपल सांगतो, हे तुमच्या स्टार्टिंग पासून होतं सुरू. यासंबंधी मला एक वाटतंय की तुम्ही तुमच्या शिक्षकाच्या आधारापासून गोष्टी सॉल्व्ह करा. मी घडलोय ते माझ्या शिक्षकापासून घडलोय. मला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या माझ्या शिक्षकापासून माहीत झाल्या, तर मी माझ्या शिक्षकांचे खूप नाव घेतो हमेशा. आता आपला इंटरव्ह्यू शेवटाला आलाय तर मला ते परत एकदा प्रत्येक सरांचं मला आभार मानायचं. त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये माझे आयुष्याचे गुरु आहेत श्री महेश पाटील सर आहेत. त्यानंतर मला 8वी 9वी 10वी मध्ये राऊत सर आले समजा त्यांनी. त्यानंतर 11वी 12वीला मला वानकडे सर. त्यानंतर उदाहरणामध्ये एक प्रकारे MPSC याच्यामध्ये सोळंके सर, नंतर MPSCचे चाणक्य सागर सर. तर ही सगळी फॅकल्टी जी होती त्या फॅकल्टीने एक प्रकारे मला म्हणजे एक प्रकारे टीचर फॅकल्टी म्हणू शकतो, टीचर्सनं खूप मदत केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला MPSC करायचं आहे नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे टीचर सांगतात. तुम्हाला काय करायचं, ह्या टीचरांची रिस्पेक्ट करायची आहे. उदाहरणामध्ये आपल्या भारतामध्ये आता सध्या शिक्षकांना हिरो मानण्याची किंवा देव मानण्याची सवय चालू झालेली आहे. विकास कीर्ती सर, नंतर अवधोजा सर, खान सर, त्यानंतर आता सागर सरांसारखे व्यक्तिमत्व झाले. तर आपण टीचरना देव मानण्याची परंपरा चालू झाल्यामुळे आपला देश कुठेतरी समृद्धीच्या मार्गावर चाललेलाच आहे. तर आपल्याला काय करायचं, समजा जे दुर्गम भागातील विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवातीच्या फेजला तुमच्या शिक्षकाला देव मानून अभ्यास करायचा आहे. तिथून जे बेस सब्जेक्ट आहेत ते बेस सब्जेक्ट तुम्हाला चांगले करून घ्यायचे आहेत. नाही तर आपण काय करतो, सरांविषयी तेव्हा ट्रस्ट ठेवत नाही आणि ते ट्रस्ट न ठेवल्यामुळे ते सब्जेक्ट आपले कॅप्चर होत नाहीत. तिथून स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर दुर्गम भागातील विद्यार्थ्याला हे सांगणं आहे की तुम्ही स्वप्न बघायला सुरू करा. कारण की आपला समाजामध्ये काय झालं की एक उतरण आहे, त्या उतरणीमध्ये एक वरचा समाज काय करते, हमेशा खालच्या समाजाला दाबण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये दाबते. आता ह्या लेवलला दाबणं कसं असतं, एक प्रकार म्हणू शकतो की शिक्षणाच्या माध्यमातून कारण की शिक्षणच आपल्याकडून पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपण मजूरच राहतो किंवा खालच्या लेवललाच काम करतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की एक प्रकारे तुम्हाला ही उतरण जे आहे बाबासाहेब म्हणलेल्या प्रमाणे शिक्षण घ्या, शिक्षण घ्यायचं तुम्हाला आणि शिक्षण तुमची काय गोष्ट एक प्रकारे प्रगती करू शकतात. त्याच्यामुळे काय करायचं, स्वप्न पाहायला सुरुवात करायचं आणि तो तुम्ही येऊन धडपडले हारले तरी चालते, पण आता तुम्हाला शिक्षण घ्यायचं. कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जर पिलं तर तो व्यक्ती गुरगुल्याशिवाय राहू शकत नाही. तर आपल्याला काय करायचं, शिक्षण घ्यायचं आहे. मग त्याच लेवलला ह्या विचाराने MPSC फील्डमध्ये कधीच यायचं नाही की मला नोकरी लागेल का नाही. उदाहरणामध्ये समजा मी आज लागलो नसतो तरी मी विदर्भ अकॅडमी सारख्या मोठ्या अकॅडमीमध्ये वयाच्या 25व्या वर्षी टीचिंग करू शकतोय, अनुभव देऊ शकतोय. म्हणजे माझ्यासारखा विद्यार्थी काही ना काही इन्कम सोर्स तर सेव्ह करू शकतो ना. तर तुम्ही काय करायचंय, फक्त निघायचंय, अभ्यास करायचा आहे आणि आपलं जग यश मिळवायचं आहे सिंपल लेवलला. तर मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी MPSC सारख्या एक्झाममध्ये किंवा UPSC सारख्या एक्झाममध्ये एकदा तरी आपलं नशीब आजमावलं पाहिजे. तुम्ही यशस्वी नाही झाले तर यशस्वी नागरिक, यशस्वी व्यक्तिमत्व, यशस्वी आई, यशस्वी वडील आणि यशस्वी भाऊ, यशस्वी शिक्षक म्हणून कोणत्या तरी एका भूमिकेतून तुम्ही जगाचं काय कल्याण करण्यामध्ये योगदान देणारच आहे. अच्छा, आणि सर माझा शेवटचा प्रश्न असा राहील की सध्या तुम्हाला PSI ही पोस्ट मिळाली आहे, तर ही ड्रीम पोस्ट आहे की तुम्ही यानंतर पण प्रयत्न करणार आहे सर, राज्यसेवा देणार आहे का? पिक्चर आधी बाकी आहे असं म्हणू शकतो. कारण की राज्यसेवा मुलाखत दिलेली आहे आणि ओव्हरऑल चांगली रँक पण आली होती, 395 रँक. शायद 1-2 मार्कांना पोस्ट येईल किंवा 1-2 मार्कांना पोस्ट जाईल. मात्र हे ध्येय संपलेलं नाही. हे तर फक्त छोटी पोस्ट होती. कारण की गावातल्या लोकांसाठी तर ही खूप मोठी पोस्ट आहे. कारण की गावामध्ये तर जंगी तयारीचं चालू आहे. आता सध्या जंगी तयारी चालू आहे, DJ वगैरे, आणि इव्हन की जवळपास 15 ते 20 गावामध्ये सेलिब्रेशन चालू आहे. प्रत्येक न्यूजपेपरमध्ये देणं चालू आहे. कारण की मेळघाट सारख्या 156 गाव धारण तालुक्यामध्ये आहेत. त्या ठिकाणाहून जवळपास चर्चा करणं चालू आहे की हा कोण व्यक्ती आहे. कारण की जवळपास मला वाटतं की मेळघाटमध्ये पहिला PS असेल, एक IAS व्यक्तिमत्व झालेलं आहे. त्यानंतर म्हणू शकतो एकंदरीत मी PS झालो असेल. तर सगळे गाव चर्चा करत आहेत. इव्हन की माझ्या गावामध्ये खावं वाटणं सगळं ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत, तयारी चालू आहे. तर ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय करणार आहे की मी त्यांनी तेच टाकले की खूप मोठा अधिकार झाला म्हणून. तर आपल्या मार्गाने हे अधिकार तर मोठाच आहे, पद आपल्यासाठी मोठंच आहे म्हणा, परंतु असं पद मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही ज्या दृष्टीतून मेळघाट कुठेतरी शिक्षणाच्या माध्यमातून दुरुस्त होणार आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी चांगले जाणीव निर्माण करायचा प्रयत्न करणार आहे आणि शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांसंबंधी चांगली जाणीव निर्माण करायचा प्रयत्न करणार, हेच माझं आयुष्याचं ध्येय आहे. नक्की सर. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही एवढ्या महत्त्वाचा तुमचा वेळ आमच्या विद्यार्थ्यांना दिला, त्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम तुमचं पण. आणि विदर्भ IAS अकॅडमी आणि सोबतच सागर सर आपले जे MPSC
चाणक्य आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद.